तर मूळव्याध म्हटलं की आधीच आपल्याला क्वेश्चन मार्क असतो की आणि एक हेजिटेशन असते, एक मनात भीती असते की मूळव्याध म्हटलं की कसं दाखवायला जायचं डॉक्टरांना, की मला कॉन्स्टिपेशन होतंय का हे मी कसं ॲसेस करू शकतो. ही तपासणी केली नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला तो जो मेन आजार आहे किंवा मेन प्रॉब्लेम जो आहे तो मात्र वाढत राहतो. आपल्याला जर सर्जरी अवॉइडच करायची असेल तर मग आपल्याला कॉशियस राहणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा स्टूल हार्ड होतो तेव्हा पेन होणं इज नॉर्मल थिंग, पण स्टूल जेव्हा सॉफ्ट होतोय पण तरीसुद्धा पेन होते इज ॲबनॉर्मल थिंग. गर्भधारणेच्या प्रोसेसमध्ये किंवा गर्भ होण्याच्या प्रोसेसमध्ये पण फिशर होण्याचे चान्सेस असतात का? पाईल्स आपण जर काउंट करायचं तर कशा स्टेजेस आहेत पाईल्सच्या? फिस्टुला आणि फिशर सिमिलर आहेत का अगेन तो काही वेगळा प्रकार आहे? मूळव्याधीपेक्षाही वेदनाची जी तीव्रता असते ती फिशरमध्ये जास्त असते कम्पॅरेटिव्ह. मी सकाळी उठलोय आणि मी पास्ता खातोय, मी मॅगी करतोय आणि मी खातोय, ठीक आहे, किंवा मी सकाळी घेतोय ब्राऊन ब्रेड. आता सध्या ते डाएटचा ट्रेंड चालू आहे, त्यामध्ये मी ब्राऊन ब्रेड त्याला पीनट बटर लावलंय आणि मग मी ते खातोय. पण हे कितपत योग्य आहे? डायजेशन आपलं चांगलं होणं त्याचबरोबर वेस्ट प्रॉडक्ट ही त्याचप्रमाणे आपल्या बॉडीतून आउट होणं हे तितकंच गरजेचं आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, नमस्कार मंडळी. मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर जी माहिती हे पाहुणे देत नाहीत ती गोराबेज पॉडकास्टवर असते, हे तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही आहे. आजचा थंबनेलचा विषय तुम्हाला बघून कळलाच असेल की काय आहे. उदर या सिरीजला तुम्ही जो इतका प्रचंड प्रतिसाद देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उदर या सिरीजमध्ये आपण ॲसिडिटी, त्याच्यानंतर पोटफुगी, गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन हे भाग बघितलेले आहेत. कॉन्स्टिपेशननंतर खरं तर कॉन्स्टिपेशनच्या शेवटला आपल्याला कळलं की कॉन्स्टिपेशनमुळे कुठले आजार होतात किंवा कुठले विकार होतात. मग त्यात पाईल्स असेल, फिशर असेल किंवा अन्य काही असतील, तर त्याच गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि तेही डॉक्टर शिशिर रुद्राक्ष यांच्यासोबत, जे जवळपास गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर चला वेळ न दवडता जाणून घेऊयात या सगळ्या गोष्टी काय असतात, कशी त्यांची लक्षणं असतात आणि त्यांचा योग्य उपचार कसे घेतले पाहिजेत डॉक्टर सरांकडून. नमस्कार डॉक्टर सर. नमस्कार. गोराबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मी तुमची थोडक्यात ओळख तर करून दिलेली आहे, पण तरी आम्हाला तुमच्या साईडने ऐकायला आवडेल, आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा अनुभव कसा आहे आणि या सगळ्याचं तुम्ही नेमकं काय काय करता. तर जसं की ऋषिकेशने सांगितलं, मी गेली 10 वर्ष पोटविकार आणि मूळव्याध या स्पेशालिटीमध्ये काम करतो आहे. आणि माझं हॉस्पिटल जे आहे ते हुपरी या ठिकाणी आहे, जे की कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. रुद्राक्षी हॉस्पिटल या नावाने. म्हणजे मूळव्याध आणि पोटविकार या आजारांसाठी बरेचसे पेशंट्स आमच्याकडे येत असतात. पण तसं बघायला गेलं तर मूळव्याध म्हटलं की आधीच आपल्याला क्वेश्चन मार्क असतो की आणि एक हेजिटेशन असते, एक मनात भीती असते की मूळव्याध म्हटलं की कसं दाखवायला जायचं डॉक्टरांना. आणि मला वाटतं आपण तीच भीती किंवा तोच हेजिटेशनवाला जो मनातला गिल्ट असतो तो बाहेर काढणार आहोत या पॉडकास्टनी. इतकी इन्फॉर्मेशन आपण आज डिस्कस करणार आहोत आणि ती खूप बेसिकपासून, म्हणजे पाईल्स काय असतं ते कसं असतं इथपर्यंत नक्कीच सर. पण मला त्याआधी थोडंसं एक जाणून घ्यायला आवडेल. पाईल्स जनरली मागच्या एपिसोडमध्ये आम्ही बघितलं की डायजेशन इम्प्रॉपर झाल्यामुळे होतं आहे. मग डायजेशन एक्झॅक्टली काय असतं, फ्लो काय असतो डायजेशनचा, जर सांगितलं तर आवडेल सर. बरं. तर जेव्हा आपण कोणतंही अन्न पदार्थ जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेला त्याच्यावरती पचन संस्कार होत असतात. म्हणजे खाल्लेलं अन्न जे डायजेस्ट होण्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस कंप्लीट झाली की त्याचं 2 गोष्टीमध्ये रूपांतर होतं. एकतर आपल्याला जे इसेन्शियल व्हायटामिन्स असतात ते बॉडी न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करून घेते, आणि दुसरे जे वेस्ट प्रॉडक्ट्स असतात ते वेस्ट प्रॉडक्ट्ससुद्धा बॉडी बाहेर फेकत असते. मग आता ह्या 2 प्रोसेस तितक्याच एक्झॅक्टली आणि चांगल्या पद्धतीनं होणं हे खूप गरजेचं असतं. जसं की डायजेशन आपलं चांगलं होणं, ह्यातून आपल्याला जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीला जे मिळणार आहेत, त्याचबरोबर वेस्ट प्रॉडक्ट ही त्याचप्रमाणे आपल्या बॉडीतून एक्सक्रीट होणं किंवा बॉडीतून आउट होणं हे तितकंच गरजेचं आहे. मग जर हीच प्रोसेस जर बिघडली, म्हणजे बॉडीतून वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकण्याची प्रोसेस जेव्हा बिघडते तेव्हा मग शौचमार्गाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, ज्याला आपण पाईल्स म्हणतो किंवा मूळव्याध म्हणतो, असे जे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जे की आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, तर ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. तर जसं की तुम्ही बोललात की हानी होऊ शकतं, तर मला पाईल्ससाठी काही बेसिक किंवा प्राथमिक कारण आहेत का की असं असेल तर तो होणार आहे, आज ना उद्या तो होणारच आहे? बरोबर, एक्झॅक्टली. कारण कसं असतं की बऱ्याच वेळेला मलबद्धता किंवा ज्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो, तर हे कॉन्स्टिपेशन हाच मेन कॉज आहे आपल्या पाईल्स किंवा मूळव्याध ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्या आजारांसाठी.
मग हे जे मलबद्धता जी आहे ती मलबद्धता होण्याची जी काही बेसिक कारणं असतात ती सगळी कारणं आपल्या ह्या आजाराशी संबंधितच आहेत. कारण बेसिक गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे आपल्या डाएट आणि लाईफस्टाईल, जे की आपण रुटीन आपलं खाणं घेत असतो किंवा आपली जी लाईफस्टाईल असते, जीवनशैली ज्याला आपण म्हणू, तर ती लाईफस्टाईल कशी आहे याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जसं की आपण पाहिलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा बिघडते त्यावेळेला आपल्या खाण्यातून किंवा जे बॉडीमधून एक्सक्रीट होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, वेस्ट प्रॉडक्ट्स, ते प्रॉपरली एक्सक्रीट होत नसतात. मग आता ही डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती बिघडते कशामुळे, तर एकतर आपली अयोग्य जीवनशैली, म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल जी असते ती लाईफस्टाईल आपली इरेग्युलर आहे. तर ह्या इरेग्युलर लाईफस्टाईलमध्ये काय येतं नेमकं, तर खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे लेट नाईट जागरण करणं, म्हणजे जे की आजकाल मोबाईलमुळं वगैरे ते खूप होतं. तर आता बेसिकली आपण मूळव्याध जेव्हा आपण डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली बिघडलेली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर बिघडलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही नेमकी कशामुळे होते, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडण्यामध्ये आपली अयोग्य जीवनशैली, म्हणजे जे की आपली इरेग्युलर लाईफस्टाईल असं आपण म्हणू, आणि दुसरी गोष्ट असते त्याच्यामध्ये आपले खाण्याच्या ज्या चुकीच्या सवयी असतात त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता इरेग्युलर लाईफस्टाईल म्हणजे नेमकं काय, हां, तर त्याच्यामध्ये एकतर खाण्याच्या चुकीच्या वेळा, म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेला भूक लागलेली असते त्यावेळेला न खाता आपण वेगळ्या वेळेला खात असतो. आणखी खाण्यामध्ये खूप मसालेदार किंवा ऑइली पदार्थ असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेत असतो, तर त्या चुकीच्या सवयी असू शकतात. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे रात्री लेट नाईट जागरण करणं, जे की आजकाल मोबाईलमुळं आपल्याला खूप होत असतं. आणखी एक असते म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो शारीरिक हालचालींची कमतरता. त्याच्यामुळे काय होतं, मग फिजिकल ॲक्टिव्हिटी आपली जर कमी झाली तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा त्या पद्धतीनं काम करत नाही, आणि मग त्याचा परिणाम काय होतो की आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता होण्यास सुरुवात होते. मग आता ही मलबद्धता ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला मग आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत असतात की आपण रोजच्या रोज जेव्हा टॉयलेटला साफ होत नाही आहे किंवा आपल्याला टॉयलेटला इझिली होत नाही आहे त्यावेळेला मग काय करायला लागतात की आपण प्रेशर द्यायला लागतो टॉयलेट क्लिअर होण्यासाठी, किंवा जोर देणं, ही प्रोसेस सुरू होते. आणि हीच प्रोसेस असते ती आपल्या आजाराचा जो बेसिक कॉज आहे तिथून आपल्या आजाराची सुरुवात आपण म्हणू शकतो. की ज्या वेळेला आपल्याला कॉन्स्टिपेशनची सुरुवात होते त्यावेळेलाच आपण त्या आजारामध्ये एंटर करतोय. थोडक्यात ती फर्स्ट स्टेज असते. एक्झॅक्टली. पण अशा काही स्टेजेस असतात का पाईल्सच्या, की ज्या आहेत आणि ज्या असू शकतात, म्हणजे किंवा पाईल्स आपण जर काउंट करायचं तर कशा स्टेजेस आहेत पाईल्सच्या, काय? बरोबर, एक्झॅक्टली. आपण आता जे हे पाईल्स आपण करतोय किंवा मूळव्याध करतोय, पण मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की जेव्हा शौचमार्गाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेदना किंवा आग होते किंवा रक्त पडतं तर प्रत्येक वेळी तो मूळव्याध असतोच असं नाही. नक्कीच. आणि मूळव्याध म्हटलं की त्याची शस्त्रक्रियाच करावी लागते असं देखील नाही. फक्त आपल्याला गरज असते ती योग्य निदानाची. मग ह्या शौचमार्गाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, ज्याच्यामध्ये आता आपण जसं बोलत आहोत की पाईल्स किंवा मूळव्याध म्हणजे एक्झॅक्टली काय, तर पाईल्स मूळव्याध हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं ते मी सांगतो. तर त्याच्यामध्ये शौचमार्गाच्या ठिकाणातून रक्तस्राव तर होतच असतो, पण शौचमार्गाच्या ठिकाणी सूज किंवा त्या ठिकाणी मांसल भागाची वाढ होणं हे देखील आपल्याला जाणवत असतं. मग आता ह्या मूळव्याधीमध्ये 4 स्टेजेस असतात, ज्या की पहिल्या 2 स्टेजेसमध्ये आपल्याला फक्त शौचमार्गाच्या ठिकाणातून रक्तस्राव होणं एवढंच आपल्याला जाणवत असतं, आणि त्यामध्ये खूप कमी प्रमाणात वेदना असतात, वेदना जास्तच नसतात त्याच्यामध्ये. आणखी 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये मात्र रक्तस्रावाबरोबरच आपल्याला शौचमार्गाच्या ठिकाणी सूज देखील जाणवू लागते. मग ती जी मांसल भागाची सूज असते ती रुग्णांना हाताला लागायला सुरुवात होते. मग ती 3rd आणि 4th स्टेजमध्ये. तर ऋषिकेश, आता जसं विचारलंस की मूळव्याधमध्ये काही स्टेजेस असतात का, तर हे होण्यामागं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे. बरोबर. कॉन्स्टिपेशनमुळं जेव्हा रुग्ण जोर लावायला सुरुवात करतो त्यावेळेला शौचमार्गाच्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या आणि तिथली त्वचा जी असते ती त्वचा ही फुगायला लागते किंवा त्याची एक्झॅक्टली वाढ व्हायला सुरुवात होते. कारण तो जो प्रेशर आहे जो आपण मलावरती एक्झर्ट करत असतो तो प्रेशर त्या मलावर न एक्झर्ट होता त्याच्या बाजूच्या ज्या पेशी आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत याच्यावरती जास्त प्रमाणात
त्याचा प्रेशर किंवा दाब हा निर्माण होतो बरोबर. आणि त्यामुळे तिथल्या रक्तवाहिन्यांना आणि त्वचेला सूज येऊ लागते. ओके, म्हणजे तिथून सुरुवात होते. एक्झॅक्टली. आणि मग ही एकदा का सूज निर्माण झाली की मग पेशंटला किंवा रुग्णांना हाताला ती सूज लागायला सुरुवात होते. ओके. पण तोपर्यंत ती स्टेज गेलेली असते 3rd आणि 4th मध्ये. ओके. मग एक्झॅक्टली 1st आणि 2nd मध्ये काय होतं, हां. तर एक्झॅक्टली 1st आणि 2nd मध्ये जेव्हा पेशंट जोर देत असतात टॉयलेट क्लिअर होण्यासाठी किंवा शौच करताना जेव्हा जोर प्रेशर एक्झर्ट करतात त्यावेळेला त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्याच्यातून थेंब थेंब असा रक्ताचा स्राव होऊ लागतो. ओके. ही सुरुवात असते. मग पहिल्या 2 स्टेजेसमध्ये फक्त रक्तस्राव हा पेशंटला जाणवू लागतो. करेक्ट. पण त्यावेळेला ती मांसल भागाची जी सूज आहे ती आतल्या आत सुरुवात झालेली असते, पण ती शौचमार्गाच्या बाहेर येत नाही. करेक्ट. आणि 3rd आणि 4th स्टेज जी की पुढची स्टेज आहे त्याच्यामध्ये पुन्हा हा जर कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धतेचा त्रास तसाच सुरू राहिला आणि जोर देण्याची जी प्रक्रिया आहे शौचाच्या वेळेला ती तशीच कंटिन्यू राहिली तर मात्र मग हा लँड होतो 3rd आणि 4th स्टेजमध्ये, ज्याच्यामध्ये शौचमार्गाच्या ठिकाणी मांसल भाग हाताला लागायला सुरुवात होते. 3ऱ्या स्टेजमध्ये तो बाहेर येतो, पुन्हा आत जातो. पण 4th ग्रेडमध्ये मात्र तो कंटिन्युअसली बाहेरच राहतो. ओके. पण बऱ्याच असं पण बघितलं सर, ज्यांना मूळव्याध असतं ना त्यांना एक सर्टन टाईम पिरियडमध्ये उन्हाळ्यामध्ये थोडा जास्त त्रास होतो आणि उन्हाळ्याच्या नंतर त्रास कमी होतो, तेवढा जाणवत नाही. बरोबर. एक तर आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की थोडी आग आणि त्या जागेवर थोडीशी जळजळ होते जिथून स्टूल पास होते तिथे. बरोबर. मग अशा वेळेस ते का होते किंवा त्या कुठल्या कंडिशनमध्ये असतं ते? बरोबर. आता ह्या गोष्टी कशा असतात की जेव्हा आपलं क्लायमेट किंवा सीझनल जे चेंजेस होत असतात त्या अकॉर्डिंग बॉडीसुद्धा रिस्पॉन्ड करत असते. नक्कीच. मग त्यामुळं काय होतं की बॉडीमध्ये जेव्हा हीट एक्झेसिव्ह झालेली असते किंवा बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेला बर्निंग सेन्सेशन होणं किंवा टॉयलेटच्या जागेला खूप आग होणं हा प्रकार होत असतो. पण तो एक्झॅक्टली मूळव्याधमध्येच होतो असं नाही. म्हणून मी मगाशी काय म्हणालो की शौचमार्गाच्या ठिकाणी जर आग होत असेल किंवा रक्त पडत असेल तो प्रत्येक वेळी मूळव्याध असतोच असं नाही. म्हणून मग आपण पुढच्या जे काही आजार त्या शौचमार्गाच्या ठिकाणचे बघणार आहोत त्याच्यामध्ये फिशर किंवा आणखी फिस्चुला असे बरेचसे वेगवेगळे आजार असतात तर ते आपण बघणारच आहोत. पण त्यामध्ये ते सिम्पटम्स आपण बघू शकतो. मात्र सर जनरली पाईल्स किंवा मूळव्याध म्हटलं की त्याचं निदान कसं केलं जातं ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे येतो पेशंट? तर कारण सगळ्यात मोठा तोच एक असतो की तो प्रायव्हेट भाग आहे आणि तो कसा दाखवायचा डॉक्टरांना. बरोबर. हा एक सगळ्यात मोठा मनामध्ये गिल्ट असतो किंवा गिल्ट म्हणण्यापेक्षा ती एक मोठी अढी असते मनामध्ये. आता तरी थोडंसं टेक्नॉलॉजीमुळे ती अढी निघती आहे पण तरी बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात आहे ती अढी. मग त्याबद्दल काय सांगाल की एक्झॅक्टली आल्यानंतर कसं सगळं असतं प्रोसेस? बरोबर. आता मी हेच सांगत होतो की त्या आजाराचं जर आपल्याला निदान करायचं असेल किंवा मी जसं म्हटलं की अचूक निदान आपल्याला जर करायचं असेल तर त्या जागेची तपासणी करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट. नक्कीच. कारण ह्या तपासणी केल्यानंतरच किंवा शौचमार्गाची ज्या वेळेला आपण तपासणी करतो तेव्हाच आपल्याला त्या आजाराचं जे परफेक्ट निदान आहे ते होणार आहे. ओके. पहिली गोष्ट तो मूळव्याध आहे की नाही हे आपल्याला त्यात कळणार. करेक्ट. दुसरी गोष्ट आपल्याला त्यात फायदा काय होणार आहे की आपल्याला त्या आजाराची कुठली स्टेज आहे ओके ही सुद्धा आपल्याला त्या तपासणीद्वारे कळणार. करेक्ट. मग हीच तपासणी असते की जी तपासणी करून घ्यायची नाही आहे किंवा ती तपासणी करून घ्यायला आपल्याला हेजिटेशन वाटतं. बरोबर. म्हणून बऱ्याच वेळेला पेशंट काय करतात की हॉस्पिटलला येणं टाळतात. नक्कीच. किंवा किंवा डॉक्टरांच्याकडं असा त्रास सुरू झाला की अप्रोच होणं टाळतात. आणि मग परस्पर बाजारात मिळणारी जी मूळव्याधसाठी जी औषधं असतात जी की आज ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत, वन क्लिक तुम्ही पाईल्स म्हणून टाकलं तर भरपूर अशी खूप सारी लिस्ट येते आणि मग तुम्ही ऑर्डर करता किंवा जरी तुम्ही केमिस्टच्या शॉपमध्ये गेला तर मूळव्याधसाठी मिळणारी भरपूर हजारो औषधं आहेत आज ते आपण घेतो. मग ही औषधं घेत राहिल्यामुळं काय होतं प्रॉब्लेम की थोडंसं शौचास जे हार्ड होत असतं ते थोडंसं सॉफ्ट व्हायला लागतं. ओके. आणि मग काही काळापुरता पेशंट स्टेबल होतो की म्हणजे मला आता जरा कम्फर्टेबल वाटतंय किंवा मी ही मेडिसिन घेतो आणि मला बेटर वाटतंय. पण ही तपासणी केली नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला तो जो मेन आजार आहे किंवा मेन प्रॉब्लेम जो आहे तो मात्र वाढत राहतो. आणि मग जेव्हा ही स्टेज खूप पुढच्या स्टेजमध्ये जाते जेव्हा मेडिसिन त्याला काहीच ॲक्शन देत नाही किंवा रिस्पॉन्स देत नाही मग रुग्ण किंवा पेशंट जे असतात ते हॉस्पिटलकडे धाव घेतात. पण तोपर्यंत खूप कालावधी किंवा मधला जो पिरियड आहे तो खूप म्हणजे मी इथं बघितलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये की युजली हा जो कालावधी आहे म्हणजे सिम्पटम स्टार्ट होण्यापासून ते पेशंट हॉस्पिटलला येईपर्यंतचा जो कालावधी आहे तो मिनिमम 6 मंथ
टू मॅक्स 3 to 4 years ओके. पर्यंत एवढा कालावधी असतो. म्हणजे पेशंटनी तोपर्यंत डॉक्टरांना चेकअपसाठी गेलेलेच नसतात किंवा डॉक्टरांच्याकडून ते चेकअप केलेलंच नसतं. ओके. मग ही खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करणारी गोष्ट आहे. करेक्ट. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितोय की पहिल्यांदा जेव्हा आपल्याला सिम्पटम्स सुरू होतात ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही जर डॉक्टरांना अप्रोच केलात आणि प्रॉपर त्यातले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून त्याची तपासणी जर करून घेतली तर मग हा आजार आपण विदाऊट सर्जरीसुद्धा आपण इझिली ट्रीट करू शकतो. ते नक्कीच तो लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे तो विदाऊट सर्जरी नक्कीच बरा होऊ शकतो. बरोबर. पण मग तेच मला हवं आहे सर की जर तुम्ही सांगितलं की डॉक्टरांकडे गेल्यानंतर कसं चेकअप होतं. येस, मी ते एक्झॅक्टली तेच मी बोलणार आहे. पण मी आता हा विषय निघाला म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. तपासणीचं महत्व मी सांगितलं. बरोबर. आता तपासणी कशी करतात एक्झॅक्टली मी ते सांगा, कारण त्याच्यामुळे लोकांना तो गिल्ट आहे की जाऊ की नको यार, काय करतायत किंवा कसं करतायत, नेमकं काय होणार आहे तिथे गेल्यावर, कसं काय करणार आहेत. त्याच्यात परत मेल फिमेल एक खूप मोठा टॅबो असतो. ते सगळं प्लीज क्लिअर केलं तर खूप आवडेल. मी डेफिनेटली ह्या सगळ्याच गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण तपासणीच्या पद्धती बघू. तपासणीच्या 2 पद्धती असतात. एक तर आम्ही पेशंट आल्यानंतर डिरेक्टली पहिल्यांदा तपासणीला जात नाही. पहिल्यांदा आम्ही इंटरॉगेशन करतो, ज्याच्यातून त्या आजाराबद्दलचा जो इतिहास आपण म्हणू की कधीपासून सुरू झाला किंवा बेसिक त्या गोष्टी ज्या जाणून घेणं ज्याच्या त्या लाईफस्टाईलशी संबंधित आहेत किंवा ह्या आजाराचं जे ड्युरेशन आहे ते कधीपासून आहे किंवा आजाराचा नेमका काय काय त्रास होतो, त्या जागेवर काय त्रास होतो. एक्झॅक्टली. ह्या तपासणी करण्याच्या आधी हे जेव्हा आपण इंटरॉगेशन करतो तेव्हा थोडाफार आजार आम्हाला क्लिअर झालेला असतो. मग नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे तपासणीची. म्हणजे एक्झॅक्टली आपण शौचमार्गाच्या जागेची जी तपासणी करतो त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही रेक्टल एक्झामिनेशन, जे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन ज्याला आम्ही म्हणतो, मग त्यामध्ये काय होतं की पेशंटला एका लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये झोपवलं जातं, म्हणजे डाव्या बाजूच्या कुशीवर. जो फक्त एक्झामिन करणारा जो पार्ट आहे तोच फक्त आपण एक्सपोज ठेवतो. अदरवाईज बाकीचा पार्ट सगळा कव्हर केलेला असतो. मग त्यामुळे पेशंटना त्याच्यामध्ये डिस्कम्फर्ट किंवा थोडंसं हेजिटेशन वाटायची काही गरज नाही. लक्षात आलं. आणि जेव्हा लेडीज असतील किंवा जेव्हा महिला पेशंट असतील तर त्यावेळेला कंपल्सरीली महिला डॉक्टर असतात किंवा लेडीज नर्स ह्या तिथं कंपल्सरी त्या एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये कंपल्सरी असतात. त्यामुळे पेशंटना थोडासा कम्फर्ट नक्कीच वाटतो. मग तेव्हा एक्झॅक्टली तपासणी म्हणजे काय असते तर त्यावेळेला आम्ही काय करतो की ती जागा जी आहे ती नॉर्मली आम्ही एक्झामिन करतो. बाहेरून आपल्याला काही मांसल भाग वाढलेला दिसतो का, बाहेरून त्या जागेला काही इन्फेक्शन दिसतात का, ही तपासणी आपण ह्याला नॉर्मल रेक्टल बाहेरून आपण बाहेरच्या स्किनला पण इन्फेक्शन झालेले असतात. बऱ्याच वेळेला फिस्च्युला सारखे जे आजार आहेत ते बाहेरूनच डायग्नोसिस होतात. म्हणजे बाहेर त्याला पस डिस्चार्ज असतो किंवा इन्फेक्शन सारखे असे जी लक्षणं असतात त्या भागावरती, तर ती आपण ह्या एक्झामिनेशनद्वारे नक्कीच बघू शकतो. किंवा मांसल भाग जे वाढलेले आहेत, कोंब ज्याला आपण म्हणतो, तर ते कोंब जर वाढलेले असतील तर ते हे पण आपल्याला बाहेरच्या बाजूने बघायला मिळतात. पण ह्यात होतं काय की जी शौचमार्गाची जागा आहे ती क्लोज्ड आहे. त्यामुळे आपल्याला आतल्या बाजूला पण बघणं तितकंच गरजेचं असतं. तर रेक्टल एक्झामिनेशन आपण बघतोय. रेक्टल एक्झामिनेशनमध्ये शौचमार्गाची जागा आहे ती आपण बाहेरून एक्झामिन केली. बाहेरून एक्झामिन केल्यानंतर मग आतल्या बाजूचं काय, आतल्या बाजूला एक्झॅक्टली काय झालं हे कसं कळणार. तर त्यासाठी आत्ताची जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट किंवा ॲडव्हान्स जे आपण इन्व्हेस्टिगेटिंग प्रोसिजर आपण ज्याला आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये ॲनोस्कोपी ही एक नवीन तपासणी आहे. ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एक छोटी दुर्बीण असते ज्याला पूर्ण ल्युब्रिकेटेड असते आणि जेली लावलेली असते. तर ती दुर्बीण असते ती टॉयलेटच्या जागेमध्ये किंवा शौचमार्गाच्या ठिकाणी आपण इन्सर्ट करतो आणि तेही इतकी काळजी घेतली जाते की पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, पेन नाही होता कामा. कारण ऑलरेडी जर समजा त्या जागी पेन असेल तर आपण ते फोर्सफुली नाही करणार. समजा इन केस पेशंटला खूपच जास्त पेन आहे आणि स्वेलिंग जास्त आहे, मग त्यावेळेला ही एक्झामिनेशन करायची का तर नाही करायची. पहिल्यांदा 2 to 3 days आम्ही मेडिसिन असे देतो की त्याच्या पेनची सिव्हिरिटी किंवा स्वेलिंग ही कमी व्हावी आणि मग पुन्हा आपण ती तपासणी करू शकतो. मग ह्या तपासणीचा बेनिफिट आपल्याला काय होणार की एक्झॅक्टली शौचमार्गाच्या आतील बाजूस नेमका काय प्रॉब्लेम आहे किंवा जे आपण आता ग्रेड डिस्कस केल्या किंवा आजाराच्या ज्या स्टेजेस डिस्कस केल्या त्या स्टेजेस कोणकोणत्या किंवा कुठल्या स्टेजमध्ये तो आजार आहे हे रादर आपल्याला मोठ्या TV स्क्रीनवरती तो एक्झॅक्टली आतला पार्ट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे त्या आजाराचं व्यवस्थित किंवा अचूक निदान करणं हे तितकंच
इझी होऊन जातं. ओके. आता सर जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की विना सर्जरी तो क्युअर होतो आहे, तर मग काय असतं आता सपोज तुम्ही एक्झामाईन केलं आहे तिथे तुम्हाला दिसलं की काय एक्झॅक्टली आहे, मग त्याच्यानंतर विना सर्जरी किंवा काय अदर ऑप्शन्स काय असतात त्याला क्युअर करण्यासाठी? बरोबर. आता मी सगळ्याच गोष्टी सांगतो, प्लीज. कारण ह्याची ट्रीटमेंट आस्पेक्ट सुरू होते आपल्या निदानापासून. नक्कीच. जसं आपण आता डिस्कस केलं की त्याचं निदान प्रॉपर होणं गरजेचं आहे. बरोबर. आजार कोणत्या स्टेजमध्ये आहे हे जास्त मॅटर करतं. करेक्ट. आपल्याला जर सर्जरी अवॉइडच करायची असेल तर मग आपल्याला कॉशियस राहणं हे खूप गरजेचं आहे. ओके. ही फर्स्ट स्टेप आहे. कारण आपण जर कॉशियस नसलो आपल्या बॉडीबद्दल, आपल्या शरीराबद्दल, आणि आपण आजाराला वाढायला चान्स देतोय किंवा तो आजार वाढायला लागलाय आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय, इग्नोर करतोय, मग मात्र हे लँड होणार आहे सर्जरीमध्ये. ओके. कारण तिथं मग आपण काहीच नाही करू शकत. कारण कसं असतं की जेव्हा आजार हा फर्स्ट सेकंड डिग्रीमध्ये असतो किंवा फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेडमध्ये असतो किंवा मॅक्स टू मॅक्स थर्ड डिग्रीच्या पहिल्या स्टेजमध्ये असतो. ओके. तर ह्या कंडिशनमध्ये आपण मेडिसिन देऊन आणि लाईफस्टाईल करेक्शन करून नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण समजा जर लेट थर्ड डिग्री आहे आणि फोर्थ डिग्रीमध्ये लँड झालेला आहे, त्या आजाराला मग मेडिसिननी कव्हर करणं तितकं पॉसिबल नाही होत. मग त्यावेळेला सर्जरी ही मस्ट आहे. ओके. मग आपल्याला ही सर्जरी जर प्रिव्हेंटच करायची आहे किंवा आपल्याला नाहीच करायची, तर मग अशा वेळेला आम्ही काय करतो की त्याच्यामध्ये मेडिकेटेड इनिमा थेरपी जी असते ते आम्ही करतो युजली. तर त्यामध्ये काय केलं जातं की मऊ रबरची ट्यूब असते ज्याच्या थ्रू आपण टॉयलेटच्या जागेमध्ये ते मेडिसिन जे असतात, ऑइलसारखे मेडिकेटेड ऑइल्स असतात, तर ते आम्ही इन्सर्ट करतो. त्याला आपण इनिमा म्हणतो. तर तशा पद्धतीने केल्यामुळे काय होणार, त्या जागेचं ल्युब्रिकेशन होतं. करेक्ट. मेनली. आणि जागा जेवढी ल्युब्रिकेटेड राहील तेवढं काय होणार आहे, आपला जो कॉन्स्टिपेशन जो आहे तो कॉन्स्टिपेशनचा पार्ट आपला क्युअर होणार. मग आता हे कॉन्स्टिपेशन क्युअर कसं करतो आम्ही, तर आपले जे बेसिक डाएटमध्ये चेंजेस आहेत ते करणं, आणि त्याचबरोबर काही मेडिसिन्स असतात जे मेडिसिन काय करतात की आपलं डायजेशनची जी पॉवर आहे किंवा डायजेशनची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज करणार, प्लस गट मोटिलिटी म्हणजे ज्याला आतडीची हालचाल आपण म्हणू, तर ती वाढवतात. आणि त्याच्यामुळं मग रोजच्या रोज मल हा साफ आणि सॉफ्ट होऊ लागला की मग त्या जागेवरचं जे प्रेशर आहे ते रिलॅक्स होऊ लागतं. प्लस आपण मेडिकेटेड जे इनिमास देतो त्याच्यामुळं काय होतं की त्या जागेला आलेली सूज किंवा समजा त्या जागेला आतल्या बाजूनी खूप सूज आले किंवा ड्राय झाली ती जागा, की त्या ड्रायनेसमुळं तो कॉन्स्टिपेटेड स्टूल बाहेर येत असताना प्रेशर खूप जास्त एक्झर्ट करावं लागतं. तर तो पार्ट जो आहे तो आपण ह्या ट्रीटमेंट थ्रू आपण कव्हर करतो. आणि दुसरी असते त्यामध्ये मेडिकेटेड सीड्स बाथ आम्ही देतो. मेडिकेटेड सीड्स बाथ म्हणजे काही मेडिसिन्स असतात जे मेडिसिन्स आम्ही त्यांना डिकॉक्शन म्हणजे ज्याला काढा आपण म्हणतो तो प्रिपेअर करायचा आहे, आणि तो आपल्या टब जो असतो घरी त्यामध्ये थोडंसं वॉर्म वॉटर घेऊन त्याच्यामध्ये तो काढा घालून त्यामध्ये शेक घ्यायचा. त्यामुळे जागेची सूज आणि वेदना कमी होण्यासाठी मदत होत असते. तर ह्या गोष्टी ह्या पॅरलली आहेत ज्या आपण ओरल मेडिकेशन जे देतो, आपण इंटरनल मेडिकेशन तर देणारच आहे कारण ते तर मस्टच आहे, पण त्याच्याबरोबर ह्या सपोर्टिव्ह जेव्हा आपण ट्रीटमेंट्स करतो त्यावेळेला नक्कीच रुग्णांच्या मध्ये खूप चांगला म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डिग्रीमध्ये तरी खूप छान फरक दिसून येतो. ओके सर, जसं तुम्ही बोललात दोन गोष्टी आता मला परत विचारायचं त्याच्यामध्ये. एक तर की जसं तुम्ही मगाशी बोललात की ओव्हर द टेबल जे मेडिसिन मिळत आहेत किंवा ओव्हर द काउंटर जे मेडिसिन मिळत आहेत त्याच्यामध्ये पेट सफा आहे, डल्कोफ्लेक्स आहे, त्याच्यानंतर खूप सारे वेगवेगळे चूर्णच आहेत, अजून काय म्हणतो आपण असे गोळ्या आहेत ज्या ओव्हर द नाईट तुम्हाला छान रिझल्ट देतात. बरोबर. तर त्या घेणं का टाळावं किंवा त्या घेण्यानंतर पण तुमचं कॉन्स्टिपेशन नंतर येतं का, म्हणजे जे आज यायचं ते उद्या येतं का, एक तर. आणि स्टूलच्या स्टेजेस म्हणजे तुम्ही मागाशी म्हणाल की स्टूल साफ व्हायला हवी, तर मग रोज तुमचे स्टूल किंवा तुमचा मलमूत्र कसा असावा, त्याच्या कलर्स आणि त्याच्या पोझिशन्स किंवा हार्डनेसहून पण गोष्टी डिटेक्ट होऊ शकतात का सामान्य माणसाला? येस येस, हे नक्कीच आपण डिटेक्ट करू शकतो. कारण आता पहिला जो प्रश्न विचारलास की त्याच्यामध्ये जे ओव्हर द काउंटर आपण लॅक्झेटिव्ह आम्ही आमच्या भाषेत त्याला म्हणतो की पोट साफ होणारी औषधं जी असतील किंवा इवन डॉक्टरांनी सुद्धा काही मेडिसिन दिलेले असतील तर ती कितपत कंटिन्यू घेणं प्लीज हे आपल्याला योग्य आहे. तर हे जे लॅक्झेटिव्ह असतात ह्यांचं काम हेच आहे की स्टूल सॉफ्ट करणे आणि ते बाहेर काढणे. ओके, ठीक आहे. म्हणजे फक्त स्टूल सॉफ्ट करणं आणि बाहेर काढणं हे एवढंच काम जर अपेक्षित असेल तर ठीक आहे, त्यावेळेला आपण त्या वेळेपुरतं आपण ते लॅक्झेटिव्ह वापरू. पण हे किती दिवस? करेक्ट. समजा जर आपण आज घेतोय, उद्या टॉयलेटला साफ होतोय, परवा त्यानंतर 2 दिवस कंटिन्यू आठवडाभर आपण घेत राहतोय, पण हे घेतल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही त्याला हॅबिच्युअल होता. ओके.
मग नंतर तुमची जी इंटेस्टाईन किंवा गट असते किंवा त्याचा जो गट फ्लोरा ज्याला आम्ही म्हणतो की आतली जी लेअर असते ती त्या औषधाला ॲडिक्ट होते. ओके. आणि मग त्याचा परिणाम काय होतो की तुम्हाला ते औषध घेतल्याशिवाय रॅदर त्याची क्वांटिटी वाढवल्याशिवाय तुम्हाला टॉयलेटला साफ होत नाही. समजा एखादा चूर्ण आपण घेतोय ते आज मी 1 चमचा घेतोय तर मी कंटिन्युअसली एक 1 मंथ घेतोय 1 चमचा आणि मला एकदम सकाळी मस्त पोट साफ होतं, एकदम चांगलं माझं होतंय. पण नेक्स्ट टाइम आफ्टर 1 मंथ काय तर 1 मंथ नंतर मी घ्यायचं स्टॉप केलं इमिजिएटली तर नेक्स्ट 2 to 3 डेजमध्ये पुन्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास ओके सुरू होतो. कारण ह्याला काय म्हणतो आपण हॅबिट, म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागणं. आतड्यांना सुद्धा सेम तोच प्रकार आहे. मग आपण हे किती दिवस घेणार. करेक्ट. मग आपल्याला काय करायचं की आता कॉन्स्टिपेशन जे आपण मलबद्धताविषयी बोलत होतो की मला कॉन्स्टिपेशन होतंय का हे मी कसं ॲसेस करू शकतो. तर सिम्पल आहे की मला रोजच्या रोज सकाळी उठल्यावर मलप्रवृत्ती साफ होते का, हा पहिला प्रश्न. जर मला गेल्या साधारण एक 5 ते 7 मिनिटात जर माझं पोट साफ होत असेल किंवा मल माझा क्लिअर होत असेल विदाऊट एनी प्रेशर तर ह्याला आपण म्हणतो की माझं पोट साफ झालं. करेक्ट. ठीक आहे. मग भलेही ते एकदा होऊ दे किंवा 2 वेळा होऊ दे, फार तर 3 वेळा दिवसातून. ओके. तर इट्स ओके, मला त्रास नाही होत आहे त्या गोष्टीचा तर इट्स ओके, इट्स वेल अँड गुड. पण समजा मी टॉयलेटमध्ये जातोय बसतोय पण अर्धा तास मला टॉयलेट होत नाही किंवा मला खूप लेटपर्यंत काही जणांना सवय असते की मोबाईल घेऊन बसतात टॉयलेटमध्ये कारण त्यांना होतच नसते. काही जण पुस्तकं वाचत बसतात. म्हणजे मी बरेचसे पेशंट बघितलेले आहेत, म्हणजे हे केलेलं आहे की म्हणजे बरेचसे वेगवेगळे पेशंट बघितलेले आहेत की जे अर्धा तास मोबाईल स्क्रोल करत बसतात कारण मोशन्स होत नाही आहेत. ओके. मग करणार काय. दुसरी गोष्ट काही जण पुस्तकं वाचत बसतात. ओके. मग कारण होतच नाही आहे. मग अर्धा तास पाऊण तास काय करायचं, वेळ कुठं. किंवा मी बरेचसे फ्रेंड पण बघितलेत स्मोक करतात आणि मग होतं. बरोबर. बऱ्याचशा आजी मावशा बघितल्यात लिटरली मिस्त्री लावल्याशिवाय त्यांना होत नाही. असं आहे की हेच म्हणतो कारण कारण हे कसं आहे हे रिलेटेड असतं तुमच्या हॅबिट. करेक्ट. मी जसं बोललो की हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन. ओके. सिम्पल टर्म त्याला आम्ही यूज करतो, हॅबिच्युअल कॉन्स्टिपेशन, एखाद्या गोष्टीची सवय होणं. करेक्ट. आपल्या कॉन्स्टिपेशनच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पार्टवर पण बोललोय, नक्की जाऊन तो चेक करा, त्याच्यात अजून डिटेल तुम्हाला कॉन्स्टिपेशनची माहिती मिळेल. नक्कीच सर, आपण पाहिजे म्हणून. हो. मग हा कॉन्स्टिपेशनचा जो पिरियड असतो जो मी अर्धा तास जर टॉयलेटमध्ये स्पेंड करतोय आणि मी अर्धा तास तो फोर्स एक्झर्ट करतोय शौचमार्गाच्या जागेवर, मग त्या जागेला काय प्रॉब्लेम होणार. अर्धा तास जर मी रोज बसून जर प्रेशर लावत असणार किंवा जोर देत असणार तर मग ती टॉयलेटची जागा जी आहे किंवा तिथले जे स्नायू आहेत रादर तिथल्या ज्या पेशी आहेत, बारीक बारीक सेल्स आहेत, तर त्या सेल्सना अननेसेसरी मी रोज अर्धा तास टॉर्चर देतोय. मग त्या टॉर्चरमुळे होतं काय की तिथल्या रक्तवाहिन्या आणि तिथली त्वचा जी असेल तर ती फुगायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामुळं प्रॉब्लेम हा वाढत जातो. ओके. मग कॉन्स्टिपेशनला लॅक्झेटिव्ह ही ट्रीटमेंट नाही. नक्कीच. कारण त्याला त्याचबरोबर तुमच्या लाईफस्टाईल, डाएटमध्ये चेंजेस करणं, म्हणजे फायबर्स भरपूर असणारा आहार घेणं, तुमचे जी रुटीन जीवनशैली आहे त्याच्यामध्ये व्यायाम हा कंपल्सरी करणं ॲटलिस्ट 20 मिनिट्स. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी जर नसेल तर तुमची गट मोटिलिटी इम्प्रूव्ह होणार नाही. कारण जी फिजिकल नीड तुम्ही वाढवली पाहिजे त्या बॉडीची. मग तुम्ही जेव्हा फिजिकल नीड वाढवताय म्हणजे तुम्ही फिजिकल काही ॲक्टिव्हिटी करताय तर मग ॲटोमॅटिकली तुम्हाला जो डायजेशनचा जो पार्ट आहे तो चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह होऊ शकतो. थोडंसं आता स्टूलच्या टाईपबद्दल बोलू आपण. तर स्टूलच्या टाईपमध्ये कसं आहे की काही जणांना खूप लिक्विड स्टूल होतात. ओके. तर ह्याला आपण कॉन्स्टिपेशन नाही म्हणत. ओके. हां, काही जणांना टॉयलेटला होतं पण थोडं होतं पण रिपीटेडली जावं लागतं, म्हणजे 2 times 3 times. काही जणांना काहीतरी फूड घेतल्याशिवाय म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर मग टॉयलेटला होतं, काही जणांना दुपारचं जेवण केल्यानंतर टॉयलेटला होतं. कारण ह्याच्यामध्ये होत काय असतं की त्या आतडीची जी मोटिलिटी आहे त्याचा तो इश्यू असतो ॲक्च्युली. मग ह्याला आपण नाही कॉन्स्टिपेशन ह्याला आपण नाही म्हणत. कॉन्स्टिपेशन म्हणतो कशाला, जर स्टूलची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप हार्ड आहे. ओके. किंवा 2 to 3 days स्टूल पास होत नाही. ओके. म्हणजे आफ्टर 2 to 3 days तुम्ही टॉयलेटला जाताय आणि मग तेव्हा तुम्हाला स्टूल होते. पण आफ्टर 2 to 3 days त्या स्टूलची कन्सिस्टन्सी जी आहे तो हार्डनेस जो आहे तो जास्त आहे किंवा थिक आहे. ओके. तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. करेक्ट. सर, आता पुन्हा एकदा मूळव्याधाकडे येताना विचारायचं मला
की मूळव्याधाची जी शस्त्रक्रिया असते, आपण बऱ्याचदा बघतो की पाईल्स ट्रीटमेंट किंवा ती शस्त्रक्रिया ती एक्झॅक्टली कशी होते, म्हणजे त्याच्यात आपण एक्झॅक्टली काय करतो, म्हणजे कसं शिवणकाम होतंय का त्याच्यात, किंवा कसे स्टिचेस असतात ते पण जाणून घ्यायला आवडेल. कारण लोकांना ती पण एक भीती असते, म्हणजे आता स्टेज 4 गेलंय, बरोबर, पण शस्त्रक्रिया नाही करायची म्हणून ते मग ऑल द टेबल मेडिसिन्स घे, कोणाचा Exactly. बाबाचा काढा हो, हो, घे, हो, हो, कडुलिंबाचं हो. औषध पी आणि बरेच Exactly. कारल्याचे ज्युसेस पी करतात. पण मला आवडेल की जर तुम्ही ती शस्त्रक्रिया कशी असते हे सांगितलं तर इन डिटेल. आता कसं होतं की जेव्हा ग्रेड चेंज होते, ग्रेड 3 आणि 4 ह्या ग्रेडमध्ये गेल्यानंतर जर आपण पुन्हा त्याला मेडिसिनल लाईन ऑफ ट्रीटमेंट जर घेत बसलो तर त्याच्यामध्ये इफेक्ट फारसा नाही जाणवणार किंवा तात्पुरता इफेक्ट जाणवेल, जोपर्यंत स्टूल सॉफ्ट होते किंवा थोडंसं तुम्ही मेडिसिन घेताय तोपर्यंत बरं वाटतंय. पण ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे की आपल्याला जेव्हा सर्जरी करायची आहे तर सर्जरी एक्झॅक्टली काय केली जाते, Please, हां. हां, तर ती मी तुम्हाला सांगतो. कारण कसं असतं, सर्जरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स असतात. नक्कीच. तर प्रत्येकजण सर्जरी म्हटलं की पहिल्यांदा घाबरणार की आता तिथं काहीतरी कट केलं जाणार किंवा त्याला स्टिचेस घातले जाणार. हां, तर ही ओल्ड मेथड जी आहे ती आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटनी ओव्हरकम केलेली आहे. ओके. मग आता ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये कुठल्या, तर लेझर ट्रीटमेंट जी आहे ती आता सध्याची लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. मग लेझर ट्रीटमेंटमध्ये होतं काय की जो पाईल मास असतो किंवा जो वाढलेला जो मांसल भाग असतो, त्या मांसल भागामध्ये तो छोटासा लेसरचा प्रोब असतो, म्हणजे एक छोटी अशी तार म्हणू आपण त्याला, की किंवा एक प्लास्टिकची वायर असते, वायर टाईप. तर ती त्याला लेसरचं टिप असतं त्याच्यामध्ये आणि त्यातून एक लाईट सोर्स इमिट होत असतो. ओके. पण ह्या लाईटला हीट असते, ओके. एनर्जी असते. ओके. मग ती सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी आम्ही काय करतो की तो जो प्रोब आहे तो त्या पाईल मासमध्ये इन्सर्ट केला जातो आणि आतल्या बाजूनी ती एनर्जी किंवा तो लाईट जो आहे तो इलिमिनेट केला जातो, ज्याच्यामुळे काय होणार की जी हीट क्रिएट होते त्या हीटमुळं आतल्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या किंवा जे पेशी ज्यांना सूज आलेली आहे त्या तिथं कोलॅप्स व्हायला सुरुवात होते किंवा त्या हीटमुळं रॅदर त्या बर्न होतात. ओके. आणि त्या इंटरनली बर्न झाल्यामुळं तर स्पेसिफिक आपण ज्या टेक्निकनी करत जातो तेव्हा त्या कोलॅप्स व्हायला लागतात किंवा त्या श्रिंक व्हायला लागतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपलं द्राक्षे फॉर एक्झाम्पल घेतलं तर द्राक्षाचा एक जर आपण पीस घेतला, त्याचा जेव्हा बेदाना होतो करेक्ट. म्हणजे काय होतं, ते श्रिंक झालेलं आहे, म्हणजे आपण त्याला सुकवतो पूर्ण. करेक्ट. तर ती ट्रीटमेंट लेसरमध्ये केली जाते. ओके. मग त्यामध्ये काय होतं की कट करणं किंवा तुम्हाला स्टिचेस घालणं किंवा जे पुढचं म्हणजे सर्जरी नंतरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपण बरेचसे त्याच्यामध्ये टाळू शकतो. सर, आता आपण शस्त्रक्रिया कशी करतो ते बघितलं. लेझर ट्रीटमेंटने ॲक्च्युली ती खूप सोपी झाली हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण तरीसुद्धा मूळव्याधाच्या किंवा पाईलच्या शस्त्रक्रियेबद्दल खूप डाऊट्स आहेत लोकांमध्ये, खूप गैरसमज आहेत किंवा खूप मिथ्स आहेत मी म्हणेल. त्याच्यामध्ये असं आहे की एक तर मोशन्स होतात का किंवा खूप जास्त होतात का, त्याच्यानंतर माझा मोशनवरचा कंट्रोल जातो आहे का, किंवा मला परत पाईल्स उद्भवण्याचे चान्सेस असतात का, हे सगळे क्वेश्चन्स असल्यामुळे लोक हे सगळं सोडून काढा घे, कारल्याचा ज्यूस, कडुलिंबाचा ज्यूस, रात्रभर ठेवलेल्या शंखाचा ज्यूस, असं काय काय घेतात. हे लिटरली ऐकलं मी आणि बघितलं लोकांना करताना. तर मग हे सगळे मला जे मिथ्स आहेत ते तुम्ही जर खोडून काढले किंवा काय असतं एक्झॅक्टली सांगितलं तर आवडेल सर. कारण कसं होतं, ह्या मेन मिथ्समुळंच किंवा हे जे ह्या ज्या गोष्टी कानावर पडतात की मी जर शस्त्रक्रिया करून घेतली आणि माझा शौचावरचा कंट्रोल गेला तर मग कसं होईल, किंवा त्याला इनकॉन्टिन्स म्हणतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट असते ती मग बऱ्याच वेळेला मग मी बाहेर कुठं गेलो, मला टॉयलेटला कंट्रोल करता नाही आलं किंवा त्या जागेची जी ताकद असते ती कमी झाली. ह्या गोष्टी बऱ्याच जणांच्या, बऱ्याच रुग्णांच्या डोक्यात असतात आणि मग त्यामुळं ते ग्रेड 3rd किंवा 4th ग्रेडमध्ये असलेल्या आजारातसुद्धा बरीचशी औषधं उपचार घेणं किंवा बऱ्याचशा गोष्टी ट्रायल एरर करत बसणं हे करत राहतात, म्हणजे भरपूर दिवस ते करत राहतात. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की आपण ती प्रोसिजर कोणत्या पद्धतीनं करत आहोत, आपण ती प्रोसिजर करत असताना तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे करतोय किंवा नाही, ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. किंवा ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं हँडल केल्या गेल्यामुळं सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. पण जर आपण चांगल्या व्यवस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून जर आपण या जागेची शस्त्रक्रिया जर केली तर ह्या जागेला काहीही प्रॉब्लेम होत नाही. ओके. कारण जेव्हा आपण ऑपरेट करत असतो तेव्हा तो फक्त इन्फेक्टेड पार्ट किंवा जो वाढलेला टिश्यू आहे, रॅदर तो शरीराच्या बाहेर आलेला जो टिश्यू आहे त्याच्यावरती आपण शस्त्रक्रिया करतो, ना की शरीरावरती किंवा त्या शरीराच्या स्नायूवरती. ओके. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर समजा त्या शौचमार्गाच्या ठिकाणातून एखादा मांसल भाग बाहेर ऑलरेडी आलेला आहे आणि तो मांसल भाग आपण काढून टाकतोय, त्यामुळे
त्या शौचमार्गाच्या ठिकाणी जे असणारे स्नायू असतील किंवा पेशी असतील त्याला डॅमेज होण्याचा काहीच संबंध नाही. करेक्ट. त्यामुळं कंट्रोल जाणं किंवा त्या जागेचा शौचमार्गाचा कंट्रोल सुटणं हा प्रकार तर होत नाही. करेक्ट. गेली 10 वर्ष आम्ही हे सगळं करत आहोत. आणि जर समजा मी जेन्युनली तुम्हाला सांगतो की जर समजा असं जर होत असतं किंवा जर कंट्रोल जात असता तर मी तरी स्पेसिफिकली सर्जरी ॲडवाईस नसती केली. नक्कीच. किंवा मी पेशंटना सल्ला दिला असता की तुम्ही सर्जरी न करता आहे या स्टेजमध्ये तसंच तुम्ही मेंटेन करा. कारण सर्जरी करून आपल्याला त्यातून गेन काय आहे की आत्ता सध्या जो होणारा त्रास आहे तो आपल्याला ओव्हरकम करायचा ना की तो वाढवायचा आहे. करेक्ट. त्यामुळं हे मिथ्स आपण डोक्यात ठेवून किंवा हे कोणाचं तरी ऐकून पण आपण त्याचा पाठपुरावा केला आहे का, आपण ते कोणाचा कंट्रोल केला ह्याच्याशी भेटलो आहे का, किंवा त्याच्याशी आपण पर्सनली बोललो आहे का की जो माणूस आहे आणि त्याचा कंट्रोल गेला आहे. मग त्या माणसाशी आपण भेटलेलोच नसेल तर फक्त कानावर पडते म्हणून आपण त्याच्यावर ऐकणे आणि त्रास सहन करत बसणे. कारण बऱ्याचशा पेशंटचे मी फीडबॅक ऐकलेले आहेत. कारण कसं की ह्या एकाच गोष्टीमुळं मी बरेच दिवस झालं सर्जरी केली नाही. ओके. आणि त्रास सहन करत बसलो. पण फायनली काय झालं की जेव्हा त्रास त्यांना खूप व्हायला लागला त्या पेशंटला आणि जेव्हा मी सर्जरी केली तर सर्जरीनंतर पेशंट काय म्हणतो नेक्स्ट डेला की अरे हे एवढं इझी असतं किंवा एवढं कम्फर्टेबल असतं मला माहीत असतं मी आधीच केली असते. करेक्ट. आता सर मला ते एक जाणून घ्यायला आवडेल की कसं कॅन्सर म्हटलं की लोकांना माहिती असतं इम्पॅक्ट इज डायरेक्टली डेथ आहे. बरोबर. तर पाईल्स इम्पॅक्ट इज डायरेक्टली व्हॉट असं विचारलं किंवा याच्यानंतर इन केस सर्जरी नाही केली आणि ते दुखणं तसंच सहन करतोय तर मला काय काय होण्याचे चान्सेस असू शकतात. एक्झॅक्टली. आता ह्याचे कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, कारण कसं असतं युजली शौचमार्गाच्या ठिकाणची जर जागा बघितली तुम्ही हार्डली 3 फिंगर्स इन्सर्ट करू शकता एवढी ती स्ट्रेच होऊ शकते. करेक्ट. म्हणजे तेवढा त्याचा डायमीटर म्हणू थोडक्यात आपण. पण जेव्हा त्या जागेमध्ये तेवढ्याशा छोट्या डायमीटरमध्ये जर समजा 3 ठिकाणातून मांसल भाग ऑलरेडी वाढलेले आहेत. ओके. मग त्याला आपण 1-1 सेंटीमीटर कन्सिडर करू एका पाईल मासची. तर मग तुमचा डायमीटर जो आहे शौचमार्गाचा तो रॅदर किती झाला. ऑलमोस्ट नन. तेच म्हणतोय. कारण हाच मोठा ड्रॉबॅक आहे त्या गोष्टीचा की जर तुमचा शौचमार्गाचाच इंटरनल डायमीटर जो एक्सपांड झाल्यानंतर जर छोटा असेल तर त्यातून शौच जे बाहेर पडणार आहे किंवा मल रॅदर जो बाहेर पडणार आहे तो नॉर्मल बाहेर पडू शकत नाही. ओके. त्याला लिक्विडच व्हायला लागणार. जर तो हार्ड झाला किंवा सॉलिड झाला तर तो बाहेर कसा पडणार. कारण ऑलरेडी तिथं जे मांसल भाग किंवा कोंब जे आपण सूज म्हणतो ती वाढलेली एवढी असेल की त्याच्यातून जर तो नॉर्मल स्टूल जर पास होत नसेल तर मग तुम्हाला कायमस्वरूपी त्या लॅक्झेटिव्हवरतीच राहायला लागणार जे स्टूल तुम्हाला खूप लिक्विड करणार आहे. पण त्याचा परिणाम हा ओव्हर द पिरियड तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरतीच होत असतो. कारण तुम्ही थोडंसं निगेटिव्हिटीमध्ये जायला लागता. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत असता किंवा 2 व्हीलरवरून बाईकवरून किंवा रॅदर बसचा प्रवास वगैरे मग ह्या वेळेला काय होतं की तो जो मांसल भाग आहे तो सीटवरती जिथं टच होतो तो वाढलेला असल्यामुळं तुमच्या बॉडीचं वेट सगळं त्या पार्टवरती पडत असतं. ओके. आणि मग खालून एखादा जर्क बसला किंवा धक्का बसला तर मग काय होणार आहे पेनची सिव्हिरिटी वाढणार. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की हिमॅटोमा ज्याला आपण म्हणतो म्हणजे रक्ताची गुठळी होणं. ओके. मग त्या मांसल भागात जर आत रक्तस्राव झाला आणि त्याची गुठळी तयार झाली मग तो आणखी सूज वाढणार आहे. ओके. मग नंतर हे कॉम्प्लिकेशन आहे. परत ही सर्जरी करायला सुद्धा डिफिकल्ट आहे. ओके. कारण जेवढं तुम्ही त्याला कॉम्प्लिकेटेड करता म्हणजे त्या पार्टला जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड करता जर मग तुम्ही जे मगाशी मला बोलला की म्हणजे त्याचे काही चान्सेस आहेत का इनकॉन्टिन्युअन्स होण्याचे किंवा मग हे प्रॉब्लेम आपण वाढवून घेतोय थोडक्यात. करेक्ट. म्हणजे सर्जरी करण्यासाठी जेवढं आपण क्रिटिकल सिच्युएशन प्रिपेअर करणार त्या जागेची म्हणजेच काय की आपण त्याला पुढं पोस्टपॉन करतोय मग त्याच्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन होणं त्या पार्टचे स्किनचे इन्फेक्शन होणं. कारण कंटिन्युअसली त्याच्यातून म्युकस डिस्चार्ज म्हणजे आता ह्यात काय होतं की शौचमार्गाच्या आतील भाग जो असतो तो आपण म्युकोझल लाइनिंग म्हणतो तर तो कायम ओलसर असतो. ओके. तो ड्राय नसतो. बाहेरची स्किन जी असते ती ड्राय असते. करेक्ट. पण समजा त्या मांसल भाग तो तुमचा बाहेर आहे आणि त्याच्याबरोबर ती स्किनसुद्धा बाहेर आली मग त्यामुळं काय होणार तो सुद्धा मॉइस्ट राहायला लागणार कायम ओलसर राहायला लागणार. आणि त्या ओलसर भागामुळं काय होणार की बाजूची जी स्किन आहे शौचमार्गाच्या बाजूची त्यालासुद्धा इन्फेक्शन होणं हे खूप जास्त म्हणजे इझी आहे त्याला. कारण तिथं मीडिया मिळतो की वॉटर तिथं मॉइश्चर जे आहे मग त्यामुळे इचिंग त्यानंतर फंगल इन्फेक्शन्स असे इन्फेक्शन्स होतात.
मग हे सगळे परत आपण म्हणजे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये लँडअप करतोय. नक्कीच. म्हणजे सिम्पल, तुम्ही डाएट चेंज केलं तर तुम्हाला हे सगळं नाही सोसावं लागेल 100%. आणि जर तुम्ही डाएटमध्ये बेसिक गोष्टी फक्त जर तुम्ही अप्लाय केल्या, प्लीज सर कुठल्या असं, कारण बेसिक गोष्टीमध्ये काय आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या वेळा आहेत त्या मस्ट कंपल्सरी पाळणं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यानंतरचा जो ब्रेकफास्ट आहे तो आपला मस्टच असला पाहिजे आणि तो हेल्दी असला पाहिजे. तो महत्वाचा, तो जास्त इम्पॉर्टंट नाही. मी सकाळी उठलोय आणि मी पास्ता खातोय, मी मॅगी करतोय आणि मी खातोय, ठीक आहे, किंवा मी सकाळी घेतोय ब्राऊन ब्रेड. आता सध्या ते डाएटचा ट्रेंड चालू आहे, त्यामध्ये मी ब्राऊन ब्रेड त्याला पीनट बटर लावलंय आणि मग मी ते खातोय. पण हे कितपत योग्य आहे? कारण ह्याच्यामधून आपल्याला जे बॉडीला आपण न्यूट्रिशन द्यायचं आहे. आपल्याला डाएटचा अर्थ काय की आपल्याला बॉडीला त्यातून न्यूट्रिशन द्यायचं आहे, नक्की त्याच्यामध्ये आजार निर्माण करून घ्यायचे आहेत किंवा डायजेशनवरती लोड क्रिएट करायचं आहे. मग बेसिक गोष्टी सांगतो मी काही की म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय असावं बेसिक. तर रव्याचा उपमा बेसिक. त्यानंतर सोजी असते, गव्हाची जी सोजी आपण त्याला म्हणतो आपण, ती खाऊ शकतो. ती खूप हेल्दी असते. त्यात प्रोटीन्स मिळणार तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स वगैरे हे सगळे पार्ट्स त्याच्यामध्ये मिळतात. फायबर्स असतात खूप, ज्याच्यामध्ये फायबर्समुळं काय होणार आपल्याला नेक्स्ट डे मॉर्निंगला जेव्हा मोशन्स होणार तेव्हा खूप इझी वाटणार, तेव्हा त्याला प्रेशर द्यायला लागणार नाही. त्याच्यानंतर आपलं शेवया असतात, तर शेवयाचं उपमा आपण खाऊ शकतो. म्हणजे असे अल्टरनेटिव्ह आपण जे घरी आपण हेल्दी पद्धतीने जे तयार केलेले असतात तर तेच प्रिपरेशन शक्यतो पॅक्ड फूडपेक्षा ते जास्त बेटर ऑप्शन आहे. मग हे आपण सकाळी नाश्त्यामध्ये खायचे आहेत. दुपारी साधारण 12 ते 1 हे जे टायमिंग आहे ते आपलं लंच असलं पाहिजे. मग 12 ते 1 मध्ये आपल्याला लंचमध्ये काय घ्यायचं आहे, तर युजली आपण एखादी पोळी भाजी, थोडासा भात, मूग डाळीचं वरण, तूप आपण एखादा चमचा. कारण तूपसुद्धा हल्ली आता बघितलं तर की ऑइल हा जो कन्सेप्ट आहे की मला फॅट लॉस करायचा आहे किंवा वेट लॉस करायचं आहे, तर ऑइल मला नकोच आहे. पण तूप जर आपल्या घरी केलेलं असेल तर ते घेणं जास्त प्रेफरेबली चांगलं. आणि ह्या तुपामुळं काय होतं की आतनं जी आपल्या आतडीला जी स्निग्धता पाहिजे ती सुद्धा मेंटेन होणं तितकंच गरजेचं आहे. कारण बॉडी इंटरनली जेवढी आपण ड्राय ठेवू तेवढा कॉन्स्टिपेशनचा आपला त्रास हा वाढणार आहे. इवन डायजेशनसुद्धा जे इझी आणि स्मूथ पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होणार नाही, कारण त्याला थोडासा ऑइल मीडिया हा लागतोच आणि मग तो आपल्या तुपातून आपण द्यायचा आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट इव्हनिंग स्नॅक. आता बऱ्याच वेळेला मी बघतो की कॉलेज स्टुडंट जे असतात किंवा बाहेर राहणारे, रॅदर हॉस्टेलवर राहणारे, तर इव्हनिंग स्नॅकमध्ये काय खातात? समोसा आणि वडापाव. एक्झॅक्टली. मी हेच म्हणतोय की हा जो स्नॅकिंग ऑप्शन आहे हा जर आपण अल्टर केला आणि हा जर समजा आपण वीकली बेसिसवर ठेवला, ठीक आहे, आपण एन्जॉय करू, आपण सगळे फूड एन्जॉय करणार आहोत, असं नाही की मी म्हणत नाही की ते खायचंच नाही आहे, असं नाही आहे, ठीक आहे, पण त्याला एक लिमिट. ठीक आहे, म्हणजे मी वीकली सॅटर्डे संडे थोडंसं चेंज म्हणून मी खाल्लं. पण मी जर रोजचं स्नॅकिंग जे आहे ते जर मी प्रॉपर ठेवलं, मग त्यामध्ये मी काय देऊ शकतो, तर एक राजगिरा लाडू असेल, ठीक आहे, किंवा डिंक लाडू असेल, जे की हेल्दी ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट फ्रूट्स आहेत. म्हणजे फ्रूट्स आपण इव्हनिंग स्नॅक, म्हणजे जरी आपण सपोज हॉस्टेलवर राहत असू किंवा बाहेर राहत असू, तर त्यांना पण बरेच वेळेला हा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा होतोच. करेक्ट. त्यामुळे बाहेरचं खाणं असतं, मेसचं खाणं किंवा बाहेरचं खाणं युजली, त्यामुळे घरच्यासारखं डाएट नाही होत. मग त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी हे मस्ट आहे की फ्रूट्स जे आहेत ते आपण संध्याकाळचे इव्हनिंग स्नॅक टाईममध्ये 1-2 केळी असतील, सफरचंद असतील, संत्री, मोसंबीसारखी जी फळं आहेत ती ॲड करणं इट्स सिम्पल. म्हणजे तुम्ही सकाळी उठला की मोशन एकदम क्लिअर, म्हणजे बाकी त्याला काही करायची गरज नाही. आणि रात्रीचं जेवण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते 8 ते 8:30 ह्या टायमिंगपर्यंत करणं. हे मी मॅक्स सांगतोय. पण आत्ताची सवय जर बघितली आपण रात्रीच्या जेवणाची, तर 9, 10, 11, मग ते डायजेस्ट कधी होणार, आणि त्या डायजेस्ट होऊन त्याचा जो मल आहे तो कधी तयार होणार. आणि आपली एक्सपेक्टेशन्स असतात की मी रात्री 11 वाजता जेवणार, 11:30ला झोपणार आणि सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला बसलं की 2 मिनिटात माझं पोट क्लिअर व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. नक्कीच सर. खूप म्हणजे बेसिक गोष्टी असतात ज्या आपण नाही करत आहोत आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार ओढावून घेतोय किंवा स्वतःच त्यांना इन्व्हाइट करतो असं म्हणाल मी.
पण आता बोलता बोलता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पाईल्स हा एक वेगळा सेगमेंट आहे आणि फिशर हा एक वेगळा सेगमेंट आहे. बरोबर. मला ते जाणून घ्यायला आवडेल की फिशर म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यात पण काही स्टेजेस आहेत का किंवा तो कसा पाईल्सपेक्षा डिफरंट आहे. बरोबर एक्झॅक्टली. कारण आता आपल्याला सिम्पटम जरी सेम वाटत असले तर त्यातले आजार हे वेगवेगळे आहेत. जसं मी सांगितलं त्यामध्ये आता फिशर हा आजार आपण बघूयात. आता फिशर म्हणजे काय तर शौचमार्गाच्या ठिकाणी जर जो हार्ड मल आहे तो घासला गेला आणि त्या घर्षणाने होणारी जी जखम आहे ती जखम म्हणजे फिशर. ओके. तर त्या जखमेला जर समजा शौचमार्गाच्या आतील भागाला ज्याला संवेदना जास्त आहेत आणि त्या भागाला जर जखम झाली तर लक्षणं काही सांगायची गरज नाही. करेक्ट. वेदना ह्या 100% जास्त असतात. इवन पाईल्सपेक्षाही किंवा मूळव्याधीपेक्षाही वेदनाची जी तीव्रता असते ती फिशरमध्ये जास्त असते कम्पॅरेटिव्हली. ओके. त्यामुळं हा तिथं डिफरन्शिएशन होतो. दुसरी गोष्ट जर शौच करत असताना तो जो मल आहे तो मल त्या जखमेला घासून गेला किंवा त्याचं घर्षण जास्त प्रमाणात झालं तर त्यातून रक्तस्राव देखील होतो. ओके. मग पेन टॉयलेट करत असताना आणि त्याचबरोबर रक्तस्राव ह्या दोन्ही गोष्टी असतील तर आपला आजार जास्तीत जास्त फिशरकडे जातोय. ओके. असं आपण समजू शकतो. करेक्ट. आणि जसं मी विचारलं तसं काही स्टेजेस पण असतात. येस एक्झॅक्टली. कारण त्याच्यामध्ये कसं असतं की जसं मी बोललो सुरुवातीची स्टेज म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेत ॲक्यूट स्टेज असं म्हणतो. म्हणजे त्याला ॲक्यूट फिशर इन ॲनो असं आम्ही म्हणतो. म्हणजे काय तर समजा एखाद्याला टॉयलेट हार्ड झालं आणि इमिजिएटली त्याला कट झाला हार्ड झाल्यानंतर आणि तो विदिन 2 to 3 days आम्हाला कन्सल्ट करायला येतो आहे. तर तो जो 2 to 3 days किंवा फार तर 1 week to 10 days पर्यंतचा जो फिशरचा जो प्रॉब्लेम आहे त्याला आम्ही ॲक्यूट फिशर कन्सिडर करतो. ॲक्यूट इन द सेन्स काय जी त्याची हिस्ट्री घेतली तर ती कमी पिरियडची आहे आणि त्याला आत्ताच रिसेंटली तो त्रास जाणवतोय आणि तेव्हाच तो छोटासा कट झाला आहे. पण त्याच्यामध्ये काय त्या जखमेची तीव्रतासुद्धा जास्त नाही आहे. करेक्ट. मग त्याला आम्ही ॲक्यूट फिशर म्हणतो. आणि ज्याला क्रॉनिक फिशर इन द सेन्स काय मी जसं आपण मगाशी डिस्कस केलं की ओव्हर द काउंटर पेशंट जे असतात ते मेडिसिन घेत राहतात की माझ्या टॉयलेटच्या जागेला खूप दुखतं आहे किंवा रक्तस्राव होतो आहे आणि मग मी घेतो आहे मला बरं वाटतं ते मेडिसिन्स घेतल्यावर. मग काही दिवस जातं त्याच्यावरती मग 15 दिवस महिना जातो मग पुन्हा परत आपल्याला त्रास चालू होतो पुन्हा तेच आपण मेडिसिन घ्यायला सुरुवात करतो. मग असं करत करत जेव्हा आपण ती स्टेज पुढं जाते त्यावेळेला मग जेव्हा डायग्नोसिस होतं की आफ्टर 6 months किंवा 7 to 8 months आपण जेव्हा त्या आजाराचं डायग्नोसिस करतो त्यावेळेला ती जखम जी असते त्याची तीव्रता आणि त्याचं जे स्वरूप आहे ते जास्त वाढलेलं असतं. ओके. मग त्याला आम्ही क्रॉनिक फिशर म्हणतो. ओके. मग तो क्रॉनिक फिशरची गंमत काय झालेली असते की ती जी जखम आहे ती खूप हार्ड झालेली असते कारण ती पुन्हा रिपीटेडली कट होते. बॉडीचं जे मेकॅनिझम आहे रिपेअरिंग मेकॅनिझम ती त्याला रिपेअर करायचा प्रयत्न करते पुन्हा ती कट होते पुन्हा ती रिपेअर होते. ह्या कंडिशनमुळं काय होतं की ती जखमेचा जो पार्ट असतो तो हार्ड व्हायला सुरुवात होते. ओके. आणि तो हार्डनेसमुळं मग काय होणार की टॉयलेटच्या जागेचे जे स्नायू असतात ज्याला आम्ही स्पिंक्टर्स म्हणतो तर ते टाईट व्हायला सुरुवात होते. ओके. मग काय होतं की ड्युरिंग डेफिक्शन म्हणजे टॉयलेट करत असताना जेव्हा शौच बाहेर येत असतो तेव्हा काय व्हायला पाहिजे नॉर्मली जागा ती रिलॅक्स व्हायला पाहिजे. करेक्ट. पण ती रिलॅक्स होत नाही. राईट. कारण ते कट झाल्यामुळे जे हार्डनेस आलेलं असतो त्या पार्टला त्यामुळे ते जे स्पिंक्टर्स इझिली डायलेट व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि त्यामुळे ते कन्स्ट्रिक्ट व्हायला लागतात. ओके. आणि ते तो मग स्टूल जो आहे तो इझिली पास होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय आहे की जेव्हा स्टूल हार्ड होतो तेव्हा पेन होणं इज नॉर्मल थिंग. पण स्टूल जेव्हा सॉफ्ट होतोय पण तरीसुद्धा पेन होते ओके. इज ॲबनॉर्मल थिंग. करेक्ट. मग ॲबनॉर्मल का कारण ते जे स्नायू आहेत ज्याला स्पिंक्टर्स म्हणतो आपण ते स्पिंक्टर त्या क्रॉनिक फिशरमुळे काय झालेत खूप कन्स्ट्रिक्ट झालेत. त्यामुळे तो सॉफ्ट स्टूलसुद्धा आता बाहेर सोडायला ते रेडी नाही आहे ते त्रास देतात. करेक्ट. आता मग सर याच्यावर काही उपचार असतात ते सेम ॲज अ पाईल्स आहेत की काही वेगळे आहेत आता कारण गोष्ट वेगळी आहे म्हणून. हो कारण युजली बेसिक लाईन ऑफ ट्रीटमेंट जी असते ती म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस हे करणं मस्टच आहे. तो पाईल्स असू दे फिशर असू दे किंवा व्हॉटएव्हर. दुसरी गोष्ट कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करणं ही त्यातली फर्स्ट स्टेज आहेच कारण कॉन्स्टिपेशन रिलीव्ह झाल्याशिवाय त्या जागेची जी रिकव्हरी रेट आहे तो प्रॉपर नसतो. आणि मग नंतर पुढं काय होतं की जेव्हा आम्ही त्याला प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती मेडिसिनल लाईन ऑफ ट्रीटमेंट जेव्हा ॲक्यूट स्टेजमध्ये पेशंट असतो तेव्हा मेडिसिन नी ती जखम जेव्हा हील व्हायला लागते त्यावेळेला तो पेशंट प्रॉपर 80 to 90% रिलीफ होतो पहिल्या 10 दिवसातच. ओके.
कारण एवढा फास्ट त्याचा रिकव्हरी पिरियड असतो. पण समजा जर तोच प्रॉब्लेम आपण तसाच बरेच दिवस डायग्नोसिस न करता ढकलत राहिलो तर ती मग जेव्हा क्रॉनिक स्टेजमध्ये जातो तेव्हा ते स्नायू जे असतात ते खूप टाईट होतात आणि ती जखम हार्ड होते. मग त्यावेळेला ते लँड करतं सर्जरीमध्ये. ओके. मग त्याची सर्जरी कशी असते? सेम लेझर ट्रीटमेंट असते की काय वेगळं असतं त्याचं? हो, आता लेझरच्याच ट्रीटमेंटनी आपण ती करू शकतो. त्याच्यामध्ये कसं असतं की तो जो हार्ड झालेला पार्ट असतो त्या जखमेचा तो आपण त्यातून काढून टाकला जातो. ओके. हां, ज्याच्यामुळं काय होणार की ते मसल्स परत रिलॅक्स होतात आणि ते रिलॅक्स झाले की मग पुन्हा ती प्रोसेस जी असते ती नव्यानं स्टार्ट होते. आता आपण मगाशी बोलताना बोललो की आपला बाहेर आलेला पाईल्स म्हणजे पार्ट असतो तो आपण कट करतो किंवा त्या मसलमध्ये श्रिंक करतो आपण त्याला लेझरने. आता इथे तुम्ही बोललात की हा पार्ट आपण काढून टाकतो. काढल्यानंतर तिथे खड्डा किंवा जखम असं होत नाही? होणार, कारण ही जखम जी आपण नवीन किंवा फ्रेश जखम क्रिएट करतोय रादर. मी जसं बोललो की ॲक्यूट म्हणजे काय, ॲक्यूट म्हणजे फ्रेश जखम आहे तर ती हील करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो. कारण विदिन 8 to 10 days आपण मेडिसिन दिले किंवा लावण्यासाठी लोकल ॲप्लिकेशन्स जरी दिले तरीसुद्धा त्याचा बेनिफिट चांगला मिळून जातो आणि पेशंट लगेच रिकवर होऊन जातो. पण हीच जर आपण क्रॉनिक स्टेजमध्ये गेलो तर ती काय होणार, जखमेचा जो वरचा पार्ट आहे तो हार्ड झाल्यामुळं काय होतं, त्या जखमेच्या 2 कडा ज्या असतात, फॉर एक्झाम्पल समजा आपण पडलोय आणि आपल्याला एक जखम झाली आणि ती जखमेच्या मध्ये जर समजा एक खपली किंवा हार्ड पार्ट जो म्हणतो आपण तर तो आला तर तेव्हा काय होतं की त्या बाजूच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या इव्हनली मॅच नाही होणार किंवा त्या जवळ नाही येणार रादर. मग अशा वेळेला आपण काय करतो, ती खपली जी आहे ती मधली काढल्यानंतर काय होणार, जखम फ्रेश होणार. जसं तुम्ही आता बोलला की ते जखम पुन्हा क्रिएट होणार. तर ती जखम आपल्याला फ्रेश करणं हीच ट्रीटमेंट असते. जेव्हा फ्रेश करतो आपण त्याचे एजेस जेव्हा फ्रेश होतात तेव्हा बॉडी पुन्हा ती श्रिंक करायला सुरुवात करते. सपोज आता तुम्ही बोललात की फिशरची ट्रीटमेंट करायची, पण मग असं होतं का की काहीतरी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले, थोडे दिवस छान वाटतंय, परत फिशर जाणवतोय, परत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, परत चान्स होतं, म्हणजे ते ऑन ऑफ चालू असतं का किंवा तळ्यात मळ्यात आपण ज्याला म्हणतो तसं होतं का, आणि तसं होत असेल तर काय करावं पेशंट? बरोबर. आता ही युजली जी स्टेज असते ती क्रॉनिक फिशरची स्टेज असते. कारण क्रॉनिक फिशरमध्ये जेव्हा पेशंट लँड होतो त्याच वेळेला त्याला मेडिसिन घेतलं की बरं वाटतं आणि जेव्हा मेडिसिन संपतात किंवा त्याचा रॅदर इफेक्ट संपतो त्यावेळेला पुन्हा त्याला तो त्रास सुरू होतो. मग पुन्हा तो मेडिसिन घेतो. मग फक्त काय होतं याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे की बरेच पेशंट काय करतात की डॉक्टर चेंज करत राहतात. की ह्या डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही पडला म्हणून तो दुसऱ्या डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही पडला म्हणून तिसरा डॉक्टर. पण ह्यानी प्रॉब्लेम काय होतो की पुन्हा आपण मेडिसिन घेत राहिलो आणि जर तो आजारच बरा होत नसेल किंवा तो लँड झालेला असेल क्रॉनिक स्टेजमध्ये तर मग त्यावेळेला प्रॉब्लेम काय झाला असतो, मी जसं बोललो की स्नायू जे असतात शौचमार्गाच्या ठिकाणचे ते कन्स्ट्रिक्ट झालेले असतात रॅदर. त्यामुळं टॉयलेट करत असताना त्यातून बाहेर जाणारा जो मल आहे तो प्रत्येक वेळी त्या जखमेला घासूनच जात असतो. त्यामुळं मग ह्याला ऑप्शन थोडासा दुसरा आपल्याला कन्सिडर करणं केव्हाही योग्य असेल. ओके. आता सर मगाशी बोलता तुम्ही एक वर्ड यूज केलात, फिस्टुला आणि फिशर सिमिलर आहेत का, अगेन तो काही वेगळा प्रकार आहे ते पण जाणून घ्या. तर फिस्टुला हा आणखी वेगळाच प्रॉब्लेम आहे. तर फिस्टुला म्हणजे काय असतं की जेव्हा ॲनल म्युकोजा म्हणजे शौचमार्गाच्या आतील भागाचा जो म्युकोझल लेअर आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ग्लँड्स असतात. तर त्या ग्लँडचं जेव्हा इन्फेक्शन होतं काही कारणांनी किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळं असेल किंवा खाण्यापिण्यातल्या काही चुकीच्या घटकामुळं असेल, हे कुणालाही होऊ शकतं किंवा ज्यांना खूप कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग करावं लागतं, बऱ्याच वेळेला त्या जागेला हीट पण जास्त क्रिएट होत असते. तर त्याच्यामुळं आतल्या ग्लँडचं जर इन्फेक्शन झालं तर ते काय होतं की आपण त्याला किस्तूड किंवा करट असं आपण म्हणतो आपल्या बोलीभाषेत. तर तोच प्रकार फक्त तो इंटरनली तयार होतो शौचमार्गाच्या आतील भागात आणि मग नंतर तो ट्रॅव्हल करतो बाहेर स्किनपर्यंत येतो. पण ती स्किन शौचमार्गाच्या ठिकाणच्या अगदी बाजूला असते. मग हा काय होतो की हा जो ट्रॅक फॉर्म होतो त्याला आम्ही फिस्चुला असं म्हणतो. मग ह्यामध्ये लक्षणं काय दिसतात, तर युजली पेशंटला एकतर पुन्हा पस डिस्चार्ज म्हणजे ज्याला पू सारखा घाण स्राव येणं, पण तो शौचमार्गाच्या ठिकाणाच्या अगदी बाजूला असतो. तिथे एक छोटंसं ओपनिंग तयार होतं, छोटंसं होल म्हणायला हरकत नाही किंवा एक साधी फोड असते छोटी, तर त्यातून तो पस डिस्चार्ज पुन्हा होत असतो. आणि मग पेशंटला हा त्रास कसा असतो, जेव्हा पस फॉर्मेशन जेव्हा होतं तेव्हा पस फॉर्मेशन झालं की त्याला पेन व्हायला लागते. मग मीनवाईल तो काही गोळ्या घेतो
मुळव्याध समजून घेईल किंवा काही पेन किलरच्या गोळ्या घेईल. मग हे पस फॉर्म झाला एकदा प्रॉपर आणि तो फुटून गेला, त्यातून पूर्ण तो डिस्चार्ज बाहेर निघून गेला की पुन्हा पेशंट नॉर्मल होतो. ओके. म्हणजे त्याला पेन्स जाणवत नाहीत. मग त्यामुळे त्याला वाटतं की माझी कंडिशन ओके झाली. मग आता फिस्टुला जो आहे तो पस जो आहे तो काही इन्फेक्टिव्ह करतो का तुम्हाला बॉडीला? आणि जसं तुम्ही म्हणाला तो निघून गेल्यानंतर परत न होण्यासाठी लाईफस्टाईल जर चेंज केली मग नंतर तुम्ही सेफ आहात का? त्याच्या वेळेस पण सर्जरी करावी लागेल का? किंवा त्याच्या कुठल्या स्टेजला सर्जरी करावी लागते का? बरोबर. आता युजली कसं होतं, त्याला आम्ही पेरियनल ॲब्सेस म्हणतो, म्हणजे जे शौचमार्गाच्या ठिकाणी होणारे करट किंवा किस्तूड ज्याला आपण म्हणतो. तर हे युजली जर आतल्या म्हणजे शौचमार्गाच्या आतील बाजूला जी त्वचा आहे त्या ग्रंथीतून जर आलेले असतील तर मग हे काय होणार की हा ट्रॅक फॉर्म केल्याशिवाय तो पस डिस्चार्ज जो आहे तो बाहेर पडणार नाही. ओके. त्यामुळे ही कंडिशन जर सपोज आपल्याला जर ती फिस्चुला प्रॉपर तयार झालेला असेल, ट्रॅक तयार झालेला असेल, तर हा ट्रॅक असेल तर आपल्याला सर्जरी इज मस्ट. ओके. मग तो मेडिसिनने नाही ट्रीट होणार किंवा करणं खूपच डिफिकल्ट आहे रॅदर. त्यामुळं सर्जिकल ऑप्शन हा त्याच्यामधला बेटर ऑप्शन आहे. मग आता हा फिस्चुलाच आहे हे कसं ओळखणार किंवा ह्याचं डायग्नोसिस कसं करणार? जसं आपण मगाशी बोललो की आपण ठीक आहे पाईल्सच्या स्टेजेस किंवा फिशर हे आम्ही ॲनोस्कोपी थ्रू डायग्नोसिस करू शकतो किंवा आपण ती जी दुर्बीण आहे ती इन्सर्ट करून आपण करू शकतो. पण फिस्चुला मात्र असा डायग्नोसिस करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. मग त्याच्यामध्ये थोड्याशा इन्व्हेस्टिगेटिंग ज्या प्रोसिजर्स आहेत त्या वेगळ्या आहेत. मग त्यामध्ये काय केलं जातं की USG केली जाते, जी अल्ट्रासोनोग्राफी. ओके. मग त्या जागेची जेव्हा आपण अल्ट्रासोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये एक आपल्याला आयडिया येते की तिथं ट्रॅक आहे, तो किती MM चा आहे, कुठून कुठंपर्यंत आलेला आहे. मग हा जर ट्रॅक आपल्याला त्या USGच्या रिपोर्टमध्ये दिसत असेल तर मग तो फिस्चुला आहे हे कन्फर्म होतं. ओके. पण समजा जर आपल्याला सर्जरी करायची असेल तर मग इवन त्याचा काही वेळेला जे समजा सिम्पल फिस्चुला असतील किंवा छोटे ट्रॅक असतील तर त्याला आम्ही युजली MRI सजेस्ट नाही करत. पण समजा जर तो कॉम्प्लिकेटेड फिस्चुला आहे किंवा खूप जास्त लॉंग ट्रॅक दिसतोय आपल्याला तर मात्र ह्याच्यात MR फिस्चुलोग्राम म्हणून एक तपासणी असते ज्याच्यामध्ये MRI केला जातो त्या शौचमार्गाच्या ठिकाणचा. तर त्यामुळं आपल्याला तो फिस्चुलाचे पूर्ण डायमेन्शन जे असतात म्हणजे तो ट्रॅक कुठून कुठंपर्यंत गेलेला आहे, इवन कुठल्या लेवलपर्यंत आहे, मग ह्या गोष्टी आपल्याला डिटेल त्याच्यामध्ये कळतात आणि मगच आपण शस्त्रक्रिया करणं हे त्यामध्ये आपल्याला योग्य ठरतं. मग खूप छोटा ट्रॅक असेल किंवा मे बी 2-3 दिवस त्याला जाणवतंय, पू येतोय किंवा काय येतंय आणि त्याच्यानंतर त्याने लाईफस्टाईल चेंजेस केले आणि थोडासा ओव्हर द टेबल मेडिसिन घेतलं आणि ते नंतर एक 8-15 दिवसात पूर्ण बरं झालं असं जाणवलं तर परत होण्याचे चान्सेस असतात का किंवा ते पूर्ण बरं होऊ शकतं का? बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की समजा सिम्पल ट्रॅक आहे किंवा छोटासा अगदी त्याला ट्रॅक आहे 1 सेंटीमीटरचा समजू आपण, तर तेवढाच ट्रॅक आहे, तो तयार झाला, त्यांनी काही मेडिसिन्स अँटीबायोटिक्स वगैरे घेतली डॉक्टरांच्याकडून आणि ते समजा कमी झालं तर ह्याच्यामध्ये चान्सेस राहतात पुन्हा होण्याचे. पण जेव्हा त्याला हा त्रास होईल इन फ्युचर त्याच वेळेला आपल्याला त्याचं नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट त्याचं डायग्नोसिस करणं हे म्हणजे आपल्याला कन्व्हिनियंट राहतं. फिशरसारखं किंवा पाईलसारखं नाही. हा त्रास तसा नाही होत. म्हणजे जसं आपण मूळव्याध किंवा आपण हेमोरॉइड्स किंवा तुमचं जे फिशरमध्ये पण बोललो की हा पुन्हा पुन्हा होत राहतो. तर फिस्चुलामध्ये कसं असतं युजली हा त्रास पेशंटला जर थोड्या प्रमाणात असेल आणि तो कमी झाला तर आम्ही त्याला पुढच्या ज्या स्टेप्स आहेत ते रेकमेंड करत नाही. पण समजा काही पेशंटमध्ये असं दिसून येतं की त्याला हा पुन्हा पुन्हा त्रास होतो, म्हणजे विदिन अ मंथ परत तिथं पस कलेक्शन होतं, परत त्याला दुखायला लागतं, परत तो फुटतो आणि त्यातून घाण निघून जाते. ही जी प्रोसेस आहे ती विदिन अ मंथ किंवा 2 मंथच्या गॅपनी पुन्हा पुन्हा होऊ लागते. मग असं जर हे पुन्हा पुन्हा होत असेल तर मात्र मग आपल्याला त्याला इन्व्हेस्टिगेशन करणं आणि नेक्स्ट स्टेप जी त्याची आहे की आजाराची कंडिशन ओळखून पुढच्या ट्रीटमेंट्स करणं हे तितकंच गरजेचं आहे. पण ते सर बऱ्याचदा असं पण बघितलं मार्केटमध्ये या सगळ्यांसाठी ना काही मलम्स येतात, तर ते लावताना कुठली प्रिकॉशन्स घेतली पाहिजे? बरोबर. आणि कसे लावावेत किंवा कसं असावं त्याचं सगळं? आता युजली आपण क्रीम जी आहे ती एक्झॅक्टली कधी यूज करणार? आपण जेव्हा आजाराचं निदान होईल. करेक्ट. समजा मला जर फिशर आहे आणि मी मार्केटमधून मुळव्याची क्रीम आणतोय आणि लावतोय तर त्याचा काय यूज होणार आहे? तर त्यामुळं एक्झॅक्टली ही कंडिशन आपल्याला ओळखणं रॅदर आपण अननेसेसरी मेडिकलमधून जाऊन ट्यूब्स आणणं आणि ते लावणं ही ॲक्च्युली चुकीची ट्रीटमेंट आहे. कारण आपण ओव्हर द काउंटर ज्या क्रीम्स घेत असतो एकतर ते विदाऊट डायग्नोसिस घेत असतो किंवा त्या आजाराचं नेमकं निदानच आपल्याला माहिती नसतं
आणि ह्याचा ड्रॉबॅक काय होतो, कारण मी आता आमच्याकडे बरेचसे पेशंट येतात त्यामुळे मी शेअर करतोय. कारण आता माझ्याकडे एक पेशंट आला होता, तो युजली जवळजवळ एक 6 ते 7 महिने हा असा उपचार करत होता की मेडिकलमधून ट्यूब आणणं आणि ती अप्लाय करणं. पण त्याच्यामुळं झालं काय की आता ह्या क्रीममुळं काय होतं हे पण मी सांगतो की आपण अननेसेसरी जेव्हा क्रीम अप्लाय करत असतो आणि ती अप्लाय करत असताना शौचमार्गाच्या ती जागा सोडून बाजूच्या स्किनला पण लागते. करेक्ट. आणि ती लागल्यामुळं काय होतं, तिथं एक प्रकारचं मॉइश्चर किंवा ओलसरपणा हा कंटिन्युअसली तिथं राहतो आणि त्या ओलसरपणामध्ये फंगस ग्रोथ होते. ओके. आणि फंगस ग्रो झाला एकदा की कसं होतं की बाजूची जी त्वचा असते शौचमार्गाच्या ठिकाणची, ती त्वचा सगळी इन्फेक्ट होते. ओके. करेक्ट. आणि ते फंगल इन्फेक्शन एवढं सिव्हिअर होतं की ते मेडिसिन देऊनसुद्धा ट्रीट करणं म्हणजे इट्स हॉरिबल थिंग. म्हणजे मेडिसिन, कारण एवढं आपण ओव्हर द टाईम, म्हणजे 1 महिना झाला, 2 महिना झाला, मी कंटिन्युअसली त्या जागेला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणून लावतोय. मग त्या क्रीममध्ये कंटेंट काय आहे किंवा माझ्या त्या आजाराशी रिलेटेड आहे किंवा नाही, ह्या गोष्टी मी ह्या गोष्टींची तपासणी करत नाही आणि मी ते लावत राहतो. आणि त्यामुळं मग काय होतं की पुन्हा पुन्हा त्या क्रीम्स वापरल्यामुळं त्या जागेला एकदा इन्फेक्शन झालं की ते ट्रीट करणंसुद्धा खूप डिफिकल्ट होतं. त्याला प्युरायटिस ॲनी असं कंडिशन आम्ही म्हणतो आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये. तर ती कंडिशन झाली ती खूप डिफिकल्ट जाते. म्हणजे ती ट्रीटमेंट आपल्याला तो पाईल्स आणि फिशर एक वेळ आपण इझिली बरा करू शकतो. करेक्ट. करेक्ट. पण ती जर कंडिशन झाली तर ती युजली 6-6 महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर आपल्याला थोडाफार रिलीफ आपण त्यामध्ये देऊ शकतो. ओके. तर सर एक क्वेश्चन आला आहे म्हणजे आपल्या क्राऊडकडून की गर्भधारणेचा प्रोसेसमध्ये किंवा गर्भ होण्याच्या प्रोसेसमध्ये पण फिशर होण्याचे चान्सेस असतात का की त्या प्रोसेसमध्ये, आणि कसं असतं ते पण जर एक्सप्लेन केलं तर आवडेल. बरोबर. तर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी मी असं बोलतो. ओके. कारण ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये काय असतं की एकतर बाळाची वाढ होत असते शरीरामध्ये आणि काय होतं की आपली जी पोझिशन आहे, ह्युमन पोझिशन, ती इरेक्ट पोझिशन आहे. त्यामुळं ह्या सगळ्या ओव्हर द प्रेशर जो आहे तो ॲनल रिजनला कॉन्सन्ट्रेटेड असतो. त्यामुळं हा एरिया खूप प्रोन आहे ह्या म्हणजे मूळव्याध किंवा पाईल्स होण्यासाठी. हा ॲनल एरिया प्राण्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही होत युजली, कारण प्राणी हे बेंड असतात किंवा हे असतात, पण आपण इरेक्ट पोस्चरमध्ये असतो, बसताना त्या जागेवर बसतो. त्यामुळं काय होतं की त्या जागेवरचे कायम कंटिन्युअसली ती जागा त्या आजार होण्यासाठी प्रोन असते. मग समजा प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये फिटल लोड पण ॲड होतो ना, मग तो सुद्धा त्या प्रॉब्लेमसाठी इम्पॉर्टंट असतो. मग आता प्रॉब्लेम होणार कधी, समजा जर माझी लाईफस्टाईल व्यवस्थित नाही आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके. आणि मला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय. ओके. म्हणजे सगळे येऊन ते लाईफस्टाईल. हां, सगळ्यांना नाही होणार. म्हणजे सगळ्या ज्या ज्या प्रेग्नंट लेडी आहेत त्यांना हा मूळव्याध होईल किंवा पाईल्स होईल किंवा फिशर होईल नाही. पण हां, जर लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल, खाणं पिणं जर व्यवस्थित नसेल आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तर मग जर आपण समजा इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन जाणवतंय किंवा थोडंसं हार्ड स्टूल जाणवतंय, तर डॉक्टरांच्या कन्सल्टेशननं आपण त्या पिरियडला आपण लॅक्झेटिव्ह घेणं किंवा स्टूल सॉफ्टनर घेणं ही त्याची ट्रीटमेंट ठरू शकते. मग आता आफ्टर प्रेग्नन्सी म्हणजे मी जे एक्सपिरियन्स केले ते तुम्हाला शेअर करतो. तर काय होतं की डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी झाल्यानंतर एक घरी आपल्या हे असतं की जी म्हणजे मदर असते डिलिव्हर्ड झालेली, तर तिला गरम पाणी प्यायला सांगितलं जातं. करेक्ट. मग ती पुन्हा पुन्हा रिपीटेडली गरम पाणी पिते. गरम पाणी इन द सेन्स काय, आपल्याला काय करायचं आहे की पाणी उकळून गार केलेलं प्यायचं आहे, पण ते उकळून गार केलेलं असावं. आपल्याला गरम गरम ज्या वेळेला आपण पाणी पितो कोमट, कोमट म्हणजे जास्त आपल्याला ते टुवर्ड्स हॉट असं नको आहे. ओके. खूप अगदी हलकं, पण ते तसं नाही करत. ते काय करतात की गॅसवर ठेवणार, पाणी प्यायचं आहे, पाणी गरम करणार, ते प्यायला देणार. मग ह्यानं काय होतं की हीट एवढी वाढते पुन्हा पुन्हा ते गरम पाणी पिल्यामुळे की त्यांना कॉन्स्टिपेशन होतं. ओके. आणि मी आफ्टर जे डिलिव्हरी आहेत त्यांना बरेच आमच्याकडे पेशंट्स येतात ज्यांना फिशरचा प्रॉब्लेम होतो. तर त्यांना पेन असते, टॉयलेटला हार्ड होत असतं. तर मी कॉमन कॉज जेव्हा मी त्याचा फाइंड आउट केला तर हा मला खूप म्हणजे सगळ्यांच्यामध्ये हा कॉमनली तर मला दिसला. ज्यांना हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना मी हा प्रश्न विचारला की तुम्ही गरम पाणी पिताय का, तर ते यस म्हणाले. मग त्यामुळे ते गरम पाणी जे पिणं आहे ते आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे, कारण गरम पाणीच्या ऐवजी तुम्ही उकळून गार केलेलं पाणी हे तिथं जर यूज केला तर भरपूर आपल्याला चांगला बेनिफिट मिळतो.
आता सर मगाचपासून मी एक वर्ड खूप वेळा तुमच्याकडून ऐकला, तो म्हणजे फायबर. तर त्याचं आणि या सगळ्या आजारांचा काय संबंध आहे? कारण बऱ्याच असं होतंय, डाएटच्या नावाखाली प्रोटीन 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 जातं बरोबर. आणि फायबर कुठेतरी कमी होतं हे जाणवतं. एक्झॅक्टली. मग त्याचा आणि या सगळ्या आजारांचा कसा संबंध आहे किंवा काय गरजेचं आहे? कसं असतं, आता फायबर्स काय इम्पॉर्टंट आहे, तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जर फायबर्स नसतील तर काय होणार, जो चोथा आपण म्हणतो, चोथायुक्त आहार जर आपल्या आहारामध्ये कमी असेल तर त्यानं काय होणार की त्या आहारामध्ये जे हार्ड पार्टिकल्स आहेत ते जास्त झाले की स्टूल हार्ड होण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढीस लागते. ओके. फायबर्स जर असतील, जे तंतुमय पदार्थ आहेत, ते जर आपल्या डायजेशनमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणात असतील तर त्याचा मेन रोल काय आहे की स्टूल फॉर्मेशन. तर स्टूल फॉर्मेशन जेवढं स्मूथ आणि इझी होईल आणि इव्हॅक्युएशन जेवढं ते इझी होईल, म्हणजे ते बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे ती हे फायबर्स खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे इवन जरी आपण प्रॉपर डाएट प्लॅन जर फॉलो करत असू तर त्या डाएट प्लॅनमध्ये फायबर्ससुद्धा आपण ॲडिशनली घेत असतो. ओके. त्याच्यामध्ये सिम्पल बेसिक फायबर जर समजा आपल्या आहारातून जर ते कवर होत नसतील तर त्याला इसबगोल नावानं असतं, आपल्याला मिळतं मेडिकलमध्ये. तर इसबगोल 1 किंवा 2 चमचा जरी आपण रात्री 1 ग्लास पाण्यात, जर समजा आज माझा दिवसभराचा फायबर इंटेक प्रॉपर नाही आहे ओके. तर ते मी लॅक्झेटिव्ह इन्स्टेड ऑफ लॅक्झेटिव्ह, म्हणजे पोट साफ व्हायची औषधं घेण्यापेक्षा हा बेटर ऑप्शन आहे. फायबर्स घेतलेले बेटर, कारण ते तेवढेच स्टूल आपल्याला सॉफ्ट आणि इझिली इव्हॅक्युएशनसाठी मदत करणार, पण ते हॅबिट फॉर्मिंग नसतात. ओके. आणि सर मग असे कुठले फायबर्स तुम्हाला माहिती आहेत का जे डेली मिळतात आहारात, म्हणजे असावेत? बरोबर. किंवा जे आपल्याला डे टू डे आहारात मिळू शकतात? बरोबर. आपल्या ज्या सगळ्या पालेभाज्या आहेत किंवा फळभाज्या आहेत त्याच्यातून आपल्याला ती फायबरची नीड कंप्लीट होत असते. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे फ्रूट्स. ओके. ते पण खूप फायबर्स त्याच्यामध्ये असतात आणि सगळ्यात मॅक्स आणि इझिली अवेलेबल असणारा ऑप्शन म्हणजे केळी. ओके. आपल्याला कुठेही मिळू शकतो, इझिली अवेलेबल आहे आणि त्याला खूप तुम्हाला पैसे स्पेंड करावे नाही लागत. नक्कीच. आणि त्याचा खूप चांगला रोल आहे तुमच्या कॉन्स्टिपेशनमध्ये. आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे सॅलड्स. आपण जे टोमॅटो, काकडी हे जे घेतो ते सॅलड्समध्ये सुद्धा आपण जर आपल्या फूडबरोबर कंबाईन केलं तर त्यातून सुद्धा आपल्याला बरेचसे फायबर्स हे मिळून जातात. ओके. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे आय गेस खूप मोठे धन्यवाद असं सगळ्यांनाच वाटेल, कारण तुम्ही इथे आलात आणि आम्हाला त्या गोष्टी इतक्या बारकाव्याने समजून सांगितल्यात. आणि बऱ्याचशा गोष्टी ऐकीव असतात पण त्याचं व्हॅलिडेशन मिळत नाही, ते तुमच्या थ्रू मिळालं. आणि ऑल द वे कोल्हापूर टू तुम्ही पुणे खास याच्यासाठी आलात, त्याच्यासाठी खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही अशा कुठल्या पाईल्स, फिशर किंवा फिस्टुलाच्या प्रॉब्लेम थ्रू जात असाल तर प्लीज कन्सल्ट करा कुठल्या डॉक्टरांशी, मेडिकल हेल्प सीक करा. कारण हे प्रॉब्लेम्स तितके हार्ड नाही आहेत किंवा त्यांचं निदान जसं डॉक्टरांनी सांगितलं खूप इझिली करता येते आणि खूप मेडिकल सायन्स पुढं गेलं आहे त्याच्यातून ते होतं आहे. तर ती कळकळीची विनंती आहे की अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्या प्लीज चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगलं खा, हेल्दी खा आणि सगळं न्यूट्रिशन असणारं खा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.